पहिल्या दोन पर्वाचा एकंदरीत विचार केला ना तर या दोन्ही पर्वामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ या दोन्ही संघांनी केलेला पाहायला मिळालाय। पहिल्या दोन पर्वांचा एकंदरीत विचार केला तर खऱ्या अर्थानं पहिलं पर्व जिंकलं होतं ते रिग्नेश 11 गुरुसाहेब बी टीमने, दुसरं पर्व जिंकलं होतं वाशी इंडियन दाराबेज टीमने। परंतु तिसऱ्या पर्वामध्ये काय आपण पाहतोय सुपर 8चा थरार अनुभवायला मिळणार आहे। दोन बलाढ्य संघ एकामेकाच्या विरोधामध्ये येत असताना एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल। तयार व्हा प्रेक्षक वर्ग, आजच्या दिवशी नवीन गाथा नवीन कथा लिहिल्या जातील, नवीन विक्रम लिहिले जातील। आजच्या दिवशी सुपर 8च्या थरारामध्ये आज रोमांचकारी असे सामने तुम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळतील। आज तुम्ही तयार राहा, कारण मैदानाच्या बाहेर झेल टिपल्यानंतर तुम्हाला घवघवीत असे पारितोषिक मिळतील। पहिला बॉल पडेल, संघ इथे पंचांचा इशारा येतोय। पहिलं षटक रायनल इत्तूर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना स्ट्राइक एंडवरती उस्मान पटेल। पहिला बॉल वेगवान इथे पाहायला मिळाला होता, पडल्यानंतर आतमध्ये आला, सरप्राईज पॅकेज राहिला होता फलंदाजासाठी। पहिल्या चेंडूवर अत्यंत चांगलं प्रिसिजन इथं गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळालं, चांगलं नियंत्रण होतं। फुललेंचा चेंडू होता, आतमध्ये येताना त्याला आपण पाहिलं, हे बघा आपल्या ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल। सरळ जाऊन पायांवर चेंडू आदळला होता आणि आश्चर्याचा कडू धक्का मिळतो फलंदाज उस्मान पटेलला। पहिला चेंडू पडलाय खऱ्या अर्थानं सुनील सर, आणि पहिला चेंडू डिलिव्हर्ड जसा झाला ना 11,000 प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत। हा बॉल उजव्या शीच्या बाहेर खोलात पुन्हा एकदा रायनल इत्तूर हा तो खेळाडू आहे की जो ग्रामीण धमाकाने या संपूर्ण टेनिस विश्वाला दिला, कारण तिथून तो अंडर 25 मध्ये खेळत असताना पाहायला मिळाला। तिथून त्याला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं खुल्या गटाच्या संघांमध्ये त्याला स्थान प्राप्त होत असताना पाहायला मिळालं। चांगली गोलंदाजी रायनलची आपल्याला पाहायला मिळते, सुरुवात स्वतःसाठी चांगली मिळवतोय, आपल्या संघाला चांगली सुरुवात मिळून देतोय, नियंत्रण चांगलं आहे या गोलंदाजाकडे। पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलात, प्रतिस्पर्ध्याचे वैगुण ओळखलेत, दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये रायनल इत्तूरच्या माध्यमातून। तीक्ष्ण आणि तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतो, उजव्याच्या बाहेर कमिट होतो ते उस्मान, लवकरच फुटवर्क इथे या फलंदाजाचं त्याने चेक केलं। आणखी एक फुललेंचा चेंडू वाईड यॉर्करचा अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये केला, फलंदाजाकडे कोणतेही ठोस प्रत्युत्तर नाही। जलद गतीचा द्रुत गतीचा गोलंदाज हा उत्तम आणि कुशल असावा लागतो, हा सर्व गुण संपन्न आहे। पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला इथे केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय। टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम असा क्षेत्ररक्षक बंटीला आपण त्या ठिकाणी पाहतो, एक सिंगल आली आहे। बघा क्रिकेटमध्ये खेळत असताना तुम्ही या अगोदर कोणती कामगिरी केलेली आहे यावरून तुम्हाला अनेक संबोधनं मिळत आहेत, त्यातून तुम्हाला आत्मविश्वास जरूर मिळेल। परंतु प्रत्येक सामना नवीन आहे, प्रत्येक सामन्यामध्ये तुमची ऑपोजिशन टीम वेगळी आहे, प्रत्येक सामन्याच्या कंडिशन्स वेगळ्या आहेत आणि त्याचा प्रेशर सुद्धा वेगळा आहे। त्यामुळे ही धाव पूर्ण केल्यानंतर सोहेलला हायसं वाटलं असेल जयेश। सोहेल शेख हा तो कर्णधार आहे ना ज्याच्या बॅटिंग मध्ये धार नेहमीच पाहायला मिळाल्यात, अप्स अँड डाऊन्स त्याने नेहमी पाहिल्यात। पुढचा चेंडू यावेळेला पहा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषेच्या दिशेने आउट ऑफ द पार्क येतोय। या दिवसातला आणि या स्पर्धेतला पहिला षटकार। 5वी रजनी आपण सगळेजण या स्पर्धेचे अनुभवत आहात, खडे खडे खेळलेत, बॉटम एंडचा अत्यंत चांगला वापर आपण बघत आहोत आणि फ्रंट ऑफ द विकेट पहिलाच फटका इथे क्लिअर केलेला आहे बॅटर सोहेल शेखने, त्याचा पहिलाच आविष्कार षटकार। पुन्हा एकदा कॅमेरामॅन प्रतीक पाटीलने झेल टिपला, यावेळेचा बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर, इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे। पूर्वेशने या स्पर्धेमध्ये एक अफलातून झेल टिपला, कॅमेरामॅन त्याचीही चर्चा झाली, प्रतीकने देखील हा झेल टिपला, तो देखील वरोरचा पालघरचा, त्याने एक चांगला झेल इथे एका हाताने मध्ये टिपत असताना आपण त्याला पाहिलंय। अर्थात या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम या अशा स्वरूपाचे घडत असताना पाहायला मिळालेत। क्रिकेट बरोबर तुम्ही ज्यावेळेस जोडलेले राहता त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे आणि त्याचं चांगलं उदाहरण प्रात्यक्षिक आतापर्यंत कॅमेरामॅनने दिलेलं आहे। पुन्हा एकदा ऑन साइडला केलाय, गॅप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेरील चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार। कधी कधी तुम्हाला फार लवकर तुलनात्मक दृष्ट्या यश मिळत असतं, परंतु ते यश टिकवून ठेवणं फार कठीण बनत असतं, त्याचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे। सुरुवात अत्यंत चांगली झाली होती, सुरुवातीचे 4 चेंडू आपण बघितले तर एकच धाव इकडे रायनल इत्तूरने खर्च केली होती, त्यानंतर षटकाला आला, त्यानंतर व्हाईट बॉल आणि शेवटच्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाला इथे योग्य नियंत्रणासहित चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलता आला नाही आणि हा चौकार आला। काय स्टार्ट प्राप्त केला, 3 मिनिटं 40 सेकंदाचा वेळ इथे खर्च केलाय, परंतु अविश्वसनीय अशी स्टार्ट इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली, कारण पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला। 12 धावा धावफलकावरती आहेत, स्वतः कर्णधार उभा राहिला, 2 बॉल 10 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय, 500चा स्ट्राईक रेट,
त्याचा इथे पाहायला मिळाला. हेल्थी स्ट्राईक रेटने त्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. कर्णधाराने अत्यंत चांगली जबाबदारी इकडे उचललेली आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडूंचा सामना करत असताना 10 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन त्याच्या बॅटमधून येतो. आणि नेहमी आपण जयेश एक चर्चा करत असतो, कर्णधार फक्त नाणेफेक करण्यापुरता मर्यादित नसावा, योग्य वेळेला त्याला जबाबदारी घेता आली पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीमधून त्याला जबाबदारी घेत असताना सामन्याला अनुकूलता देता आली पाहिजे आणि तोच चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आरसीसी पेठच्या वतीने सोहेल शेख करतोय. प्रतीक गऱ्या पुढचा बॉल यावेळेला खोलात ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल आणि डबल मध्ये इथे कन्वर्ट करत असताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहतोय. महत्वाची बाब ही राहिली ना, स्कोरबोर्डला बिझी ठेवलंय, हलतं ठेवलंय आणि प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर आपण बघितलं उस्मान पटेल हा अत्यंत आक्रमक अशा पद्धतीचा फलंदाज आहे, परंतु इथे सिच्युएशनला असेस करत असताना ती जबाबदारी सोहेल घेतोय. उस्मान पटेल थोडा संथ गतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, आयसाइड सेटल होण्यासाठी वेळ देतोय. 19,000 प्रेक्षक वर्ग वॉचिंग आहेत. यावेळेचा बॉल डाव्या गेस्टीवरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आयसेट स्ट्रॉंग आहेत या खेळाडूचे आणि म्हणून की काय जास्तीची स्ट्राईक इथे देण्याचा प्रयत्न केला उस्मान पटेलने. चांगला अँगल क्रिएट केला प्रतीक गऱ्याने. यावेळेस डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, त्याला खरं तर उजव्या यष्टीच्या बाहेर जात असताना पाहिलं, त्यानंतर अँगल क्रिएट करताना चेंडू टाकला. हा चेंडू महत्वाचा निर्धाव. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने टाकला होता चेंडू. वैविध्यता पहा, नाविन्यपूर्ण गोलंदाजीतील बदल आपण प्रतीक गऱ्याच्या माध्यमातून पाहतो. एक जेन्युइन ऑलराऊंडर. मोठ्या फलंदाजाला तुम्हाला जर थांबवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं गोलंदाज म्हणून, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न हा गोलंदाज करतोय. थोडी अति आक्रमक सुरुवात देण्याचा प्रयत्न सोहेल शेख करतोय का, हे आपल्याला इथे व्यवस्थितरित्या न्यायालावं लागेल. आणि अति आक्रमकता ज्या ज्या वेळेस फलंदाज दाखवतात त्या त्यावेळेस ते स्वतः अडचणीत येऊ शकतात. प्रतीक गऱ्यांना मला अँड्रॉइड फोन प्रमाणे वाटतो, त्याच्या ऍप्लिकेशन प्रमाणे त्याला अपडेट्स येतात. हा फटका पहा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ऑन साइडला लांब लचक, आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग हा अँड हँडसम षटकार. बॅक ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. इथे आता खडे खडे खेळण्याची संधी मिळाली. स्लॉकचा फटका फलंदाज सोहेल शेखचा आपण बघतो आणि इकडे आमचे प्रेक्षक आहेत, त्यांनी जरूर प्रयत्न केला परंतु हा झेल त्याला टिपता आला नाही. प्रेक्षक वर्गासाठी आकर्षक पारितोषिक आहे. जर तुम्ही बाहेर झेल पकडता तर टी शर्ट्स देण्यात येतील आणि त्याचबरोबर सॉक्स तुम्हाला देण्यात येतील. जर चेंडू तुम्ही फील्ड जर का केलात तर तुम्हाला बॉल आणि सॉक्स हे देखील देण्यात येणार आहे. आजच्या दिवशी पर्वणी आहे प्रेक्षक वर्गासाठी देखील आज. आणि आजच्या दिवशी जर का ज्या प्रेक्षक वर्गाने झेल टिपलाय त्याचा यदा कदाचित आजच्या दिवशी किंवा या महिन्यामध्ये जन्मदिवस असेल तो देखील साजरा करण्यात येईल दिवाळीप्रमाणे. धावफलकावरती रन्स आपण पाहत आहोत. स्कोरकार्डवरती धावा ते एकंदरीत 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 5 बॉल आणि 16 धावसंख्येवरती खेळतोय सोहेल. तो रंगात आलाय, तो ढंगात आलाय, त्याची बॅट षटकारांची भाषा बोलतीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान, यावेळेला बॉडी लाईन गोलंदाजी पाहायला मिळते. वेगाने रन्स कंप्लीट केली आहे. 1 या अगोदर आपण बघितलं फुलं लेनचा चेंडू हाताला होता प्रतीक गऱ्याने, त्यानंतर इथे लांबीमध्ये बदल केला जातोय. प्रतीकच्या वतीने शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, बॉडी लाईन मध्ये गेलेला आपण बघितला. त्यावर ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज आला होता. बघा आपण ऑन स्क्रीन बघू शकतो, फलंदाजाला क्रॅम्प करण्यामध्ये यश आला होता. इंटेंट इथे साफ केलेले आहे सोहेलने की त्याला ऑन साइडला मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु त्यामध्ये यावेळेस मात्र त्याला यश मिळालं नाही. डावखुऱ्या हाताच्या विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजामध्ये खेळ करणारा सोहेल शेखला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. उस्मान यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना फक्त आक्रमकता नकोय तर तुम्हाला संयम सुद्धा दाखवायला लागतो आणि तोच संयम आतापर्यंत दाखवला होता उस्मान पटेलने. त्या संयमाचा बांध इथे फुटला आणि समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार आला. हसनैन दाखवे हा पहिला विजेता ठरलेला आहे 70-70च्या गिव्ह अवेचा. त्याला एक टी शर्ट आणि एक सॉक्स पेअर इथे दिला जाईल. हसनैन दाखवेला एक टी शर्ट, आकर्षक टी शर्ट आणि त्याचबरोबर एक सॉक्स पेअर 70-70 स्पोर्ट्स कडून दिली जाईल. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या रात्रीमधल्या खेळामध्ये कोणीही जर कॅच पकडत असेल तर तुम्हाला 70-70 स्पोर्ट्स कडून एक आपण टी शर्ट देतो आणि त्याचबरोबर सॉक्सची पेअर. आणि मिशन 1 मिलियन वर आपण सध्या काम करतोय. 8,36,000 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि जर 8,50,000 सबस्क्रायबर आजच्या रात्रीमध्ये कंप्लीट झाले, 8.5 लाख सबस्क्रायबर,
तर तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून गिव्ह अवे आजपासून सुरू केला जाईल आणि त्याच्यामध्ये 70-70चे अनेक प्रोडक्ट्स तुम्हाला आज तुमच्या घर बसल्या डिलिव्हर्ड केले जाणार आहेत. कुरिअर पार्टनर देखील आता आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. थोड्याच वेळात तो ड्रॉ देखील होईल. जसं 8.5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील, त्याच्यामुळे नवीन असाल 70-70 स्पोर्ट्सवर तर लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. नाव बॅक टू क्रिकेट, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन आपल्याला इथे करावं लागेल. निर्धारित 6 षटकांसाठी तुमच्याकडे 32 मिनिटांचा अवधी आहे आणि आतापर्यंत 2 षटकं फेकली गेलेली आहेत. जवळजवळ 10 मिनिटांचा अवधी इकडे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने अर्थात NP स्पोर्ट्स उत्तनच्या गोलंदाजांच्या वतीने घेतला गेलेला आहे. त्यामुळे क्रिकेट खेळत असताना याही गोष्टीचा तुम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. चांगली सुरुवात मिळालेली आहे. 26 धावा धावपलकावर एकही गडी बाद नाही. सुरुवातीला थोडा संयम उस्मानने दाखवला आणि त्यानंतर आक्रमक पवित्रा मैदानाच्या आतमध्ये घेतलेला खरं तर फलंदाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो. 6 चेंडूंवर व्यक्तिगतरित्या 8 वर खेळतोय उस्मान पटेल आणि सोहेल 6 चेंडूंमध्ये 17 धावांवर इथे खेळत असताना आपण बघत आहात. टेप बॉलचं षटक इथे पाहायला मिळतं. टेप बॉलवरती ज्या 2 फलंदाजांनी षटकार ठोकले, पहिला षटकार ज्या फलंदाजाने ठोकला तो नॉन स्ट्रायकिंग वरती उभा आहे, दुसरा षटकार ज्या फलंदाजाने ठोकला तो स्ट्रायकिंग वरती उभा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये टेप बॉल या षटकामध्ये वापर करणं ही कितपत उपयुक्तता ठरतं हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. 13च्या करंट रन रेटने धावा बनल्या त्या 26 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 12, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 14. इव्हीएन मेंडोसा गोलंदाजी मार्कवरती. हा फ्रॅकर वेगवान तेच तर्रार चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल. बघा, फलंदाजाकडे कधी कधी फलंदाजी करण्यासाठी अधिकची उंची नसेल तरी चालतो, परंतु जर गोलंदाज उंच असेल शरीराने तर तो काय करू शकतो याचं चांगलं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये जयेश आपण बघितलं. चेंडू पडला, त्यानंतर अतिरिक्त उसळी घेत असताना प्रचंड वेगाने यष्टीरक्षकाकडे निघून गेला. हा चेंडू निर्धाव. कुतूहलाचा विषय हा राहतो ना इव्हीएन मेंडोसाच्या गोलंदाजीतला. त्याचा टप्पा, त्याची दिशा ही अगदी अचूकतेने पाहायला मिळाली. पुढचा बॉल हलक्या हाताने बॅकफुटला डॉमिनेट केलं होतं. ऑन दी टो झाले, प्लेसमेंट चांगली होती. डॉट बॉल आलाय. रिदम चांगला आहे या गोलंदाजाचा. आपण बघितलं त्याचा रनवे अप्रोच साइड ऑन होत नाही, फ्रंट ऑन येतो. त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना सुद्धा फ्रंट ऑन येतो, चांगला अँगल क्रिएट करतो. या अगोदरचा चेंडू होता आपण बघितली ज्याला उसळी दिली होती गोलंदाजाने, परंतु इथे पुढ्यात ठेवणारा चेंडू खरं तर त्याने वापरला. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि आणखी एक निर्धाव चेंडू इथे टाकत असताना इव्हीएन मेंडोसाला आपण बघत आहात. 2 चेंडू लगातारचे निर्धाव स्वरूपाचे आलेत. सूरज केणे, सचिन नाईक आणि ऋतिक पाटील हे 3 गोलंदाज आहेत की ज्याने केवळ एक चेंडूच्या षटक हाताला. इथे मैदानाच्या आतमध्ये खेळाडू होतोय त्रिफळाची बाद. बघा, आपण निर्णय योग्य घेतो की अयोग्य हे महत्वाचं नसून आपण जो निर्णय घेतलाय तो योग्य कसा आहे हे ठरवणं आपल्या हातामध्ये असतं. आणि त्याचमुळे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशा आहेत की ज्याने टेप बॉलवर षटकार दाखवले होते. ते 2 फलंदाज असताना सुद्धा कर्णधाराने अर्थात मॅकमिलनने इथे चेंडू इव्हीएन मेंडोसाकडे सोपवला. त्याचबरोबर टेप ओव्हर इकडे कॉल करत असताना हा खरं तर हे षटक त्याच्याकडे हाताळण्याची जबाबदारी दिली आणि याच षटकामध्ये अर्थात टेप बॉलचं हे षटक आहे ज्यामध्ये सोहेल शेख की ज्याने आक्रमक सुरुवात केली होती त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे NP स्पोर्ट्स उत्तनला आणि त्याचबरोबर इव्हीएन मेंडोसाला. न्यू लॉन्चिंग आपण पाहणार आहोत 8 जैनला. अर्थात एक न्यू लॉन्चिंग होत असताना 70-70ची आपण पाहतोय. ह्या बॅट्स आपल्याला पाहायला मिळतात. कस्टमाइज बॅट तुम्हाला पाहायला मिळतील. अर्थात एकंदरीत आपण या गोष्टीची चर्चा करतोय ना, खऱ्या अर्थानं आपण एक गोष्टीकडे आपण लक्ष वेधलं तर रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो ना तो मोठा होतो. रिक्स घेतली इथे मॅकमिलन गोविंदने रिक्स या गोष्टीची घेतली की त्याने जे 2 फलंदाज खऱ्या अर्थानं क्रिकेट या रबर जिथे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं टेप बॉलवरती हानिकारक राहिल्यात, ज्यांच्या बॅटमधून रन्स आल्यात आणि त्यांच्या विरोधात टेप बॉल हाताळण्यासाठी इव्हीएन मेंडोसाला इथे पाचारण करण्यात आलं होतं. 26ला पहिला हा चेंडू इथे वापरला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. 70-70 बॉल लगातो 6 या स्पर्धेच्या माध्यमातून वापरला जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं धावा या षटकामध्ये किती गोळा केल्या जातील याची चर्चा आपण करतोय. या स्पर्धेतील टेप बॉलच्या षटकामध्ये आलेल्या सर्वाधिक धावा या 18 राहिल्यात. या स्पर्धेमध्ये अद्याप आपण पाहिलं तर 1 धावांचे षटक 3 गोलंदाजांनी हाताळले.
पहिलं षटक सूरज केनेच्या नावे राहिले, त्याने 3 विकेट मिळवला. 1 धाव खर्च करत असताना एका षटकामध्ये अगदी त्याच वेळेला सचिन नाईक देखील कमी राहिलेला नाही आहे. त्याने 1 विकेट मिळवत असताना 1 धाव एका षटकामध्ये खर्च केली आहे. त्याच्या मागोमाग ऋतिक पाटील देखील असा गोलंदाज आहे, 1 धाव खर्च करत 1 विकेट देखील त्याने मिळवली आहे. अर्थात टेप बॉलच्या षटकामध्ये आपण ज्या वेळेला इजाज कुरेशीलाही पाहिलं होतं की तोही त्रिफळाची स्वरूपामध्ये बाद झालाय. टेप बॉल खेळणे ही बाब सोपी राहिलेली नाही आहे ग्रामीण स्तरावर. अगदी बरोबर आहे, परंतु कोणताही एक खरं तर इकडे ॲव्हरेज पॉईंट आपल्याला सांगता येणार नाही, कोणताही ठळक वैशिष्ट्य सांगता येणार नाही. इकडे धावा सुद्धा बनलेल्या आहेत आणि गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत असताना धावा सुद्धा रोखलेल्या आहेत. येस, यासाठीच आपण उल्लेख केला, 18 देखील बनल्यात. पहिला बॉल हलक्या हाताने संयमाने पुश रहो खुश रहो सिंगल इथे अर्जित केली. पहिल्या बॉलवरती विश्वजित ठाकूरने दुसरीचा प्रयत्न करण्यात आलाय. दुसरी देखील वेगाने गेट 1 बाय 1 ची जणू काय ऑफर चालू होती. रन्स इथे कंप्लीट केल्यात त्या 2. जो प्रेशर आहे या सामन्याचा तो कमी करण्याचा प्रयत्न फलंदाज इकडे करतोय. मैदानाच्या आतमध्ये नव्यारे आलेले आहेत. एक फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असू द्या, तुम्हाला मैदानात नवीन आल्यानंतर थोडा वेळ स्वतःसाठी द्यायचा असतो आणि तेच काम इथे फलंदाज करत असलेले आपण बघतो. विश्वजित ठाकूर आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने रक्षात्मक रीतीने चेंडू खेळला आणि बॅटच्या स्वीट स्पॉटला तो आदळला, त्यामुळे कॉन्फिडन्स मिळाला असेल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज यावेळेला देखील उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने हा चेंडू थेट यष्टी रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये टेप बॉल वरती खेळत असताना फलंदाज टुरिस्ट विजावरती आलेत की काय, पर्यटक म्हणून केवळ उभे राहतात. बॅट आणि बॉलचा संपर्क होत असताना पाहायला मिळत नाहीये. ठरवून आलेले आहेत ज्या पद्धतीची जबाबदारी क्रमांक 3च्या फलंदाजाची आहे, ती जबाबदारी स्वीकारण्याचा प्रयत्न फलंदाज इकडे करतोय. आणि त्याचबरोबर हे टेप बॉलचं षटक ज्यामध्ये अधिक आक्रमक न होता इथे संयमाने खेळण्याचा निर्धार पाहायला मिळतो विश्वजित ठाकूरचा. 23,000 प्रेक्षक वर्ग आपल्याशी जुळलेत. अर्थात पहिलं सत्र चालू आहे. आज सुपर हिटचे थरार आपण अनुभवतोय. आज गर्दीचे आणि अगदी त्याच वेळेला थेट प्रेक्षेपणाचे विक्रम मोडीच काढले जातील यात तीळ मात्र शंका नाही. यावेळेचा बॉल हलक्या हाताने ऑन साईडला केल्यात. इव्हियन मेंडोसा डॉमिनेट करणारे हे षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक सिंगल आली या षटकामध्ये आपण पाहिल्या तर एकंदरीत धावा खर्च केल्या, त्या 3 विकेट प्राप्त केली. एक इव्हियन मेंडोसाचा एक कमबॅक करणारे षटक इथे आलाय संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 29. 8,36,593 सबस्क्रायबर आतापर्यंत 70 बरोबर जोडलेले आहेत आणि हा प्रवास इथे असा सुरू राहील. आजच्या ज्या मॅचेस आहेत त्या मॅचेस सगळ्यांना या क्रीडांगणाकडे खेचून आणतील. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी खरं तर या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आत्ताच आपल्याला पाहायला मिळते. जशी वेळ पुढे जाईल तशी प्रेक्षकांची संख्या इथे वृद्धिंगत होणार आहे, यामध्ये ती मात्र शंका नाही. त्याचबरोबर ऑनलाईन सुद्धा अनेक प्रेक्षक आपल्या बरोबर जोडले जातील. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने आता रेडी राहायचंय. थोड्याच वेळात टॉस केला जाईल आणि त्याचबरोबर आता एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट अजून अशी होते की आता प्रत्येक 5,000 सबस्क्रायबर नंतर आम्ही ते ड्रॉ करणार आहोत आणि आता 8,40,000 सबस्क्रायबर जर कंप्लीट झाले 70 स्पोर्ट्सचे तर तुम्हाला नक्कीच 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक उत्पादनं दिली जातील. त्याच्यामध्ये बॅट्स देखील असतील, टी शर्ट देखील असतील. कुरिअर पार्टनर ते आमचे बरोबर आहेतच. लगेचच तुमच्या ॲड्रेसवर तुमच्या कॉन्टॅक्ट नंबरद्वारे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल आणि लगेचच तुमच्या ॲड्रेसवर 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून वेगवेगळी उपकरणं तुम्हाला पाठवली जातील. धन्यवाद. एकूणच काय की या स्पर्धेबरोबर तुम्ही जोडलेले राहा, तुम्हाला काहीतरी लाभ तिकडे होईल यामध्ये ती मात्र शंका नाही. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही झेल घेता तर तुम्हाला टी शर्ट मिळेल, त्याचबरोबर सॉक्स मिळतील, त्याचबरोबर एखादा चौकारासाठी जाणारा चेंडू जरी तुम्ही व्यवस्थितरित्या अडवता तर तुम्हाला बॉल दिला जाईल, त्याचबरोबर सॉक्स दिले जातील. याचबरोबर घरबसल्या तुम्ही जर या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असाल तर वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर इथे या स्पर्धेशी जोडल्यानंतर जो गुगल फॉर्म आहे तो तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या फिलअप करायचं आहे. त्याचबरोबर प्रोसिजर इकडे पूर्ण करायचे आहेत आणि त्यानंतर मग अनेक भरघोस रकमेची पारितोषिकं तुम्हाला इथे या स्पर्धेमध्ये दिली जातील. 4थं षटक मीनवाईल सुरू झालेलं आपण बघत आहात आणि या 4थ्या षटकासाठी सेकंड स्पेलमध्ये रायनल इतूरला आणलं जात आहे. स्क्रीन समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण स्क्रीन समोरून जरा थोडं बाजूला या, त्यामुळे काही अडथळा मैदानाच्या आतमध्ये निश्चितच खेळणाऱ्या फलंदाजांसाठी होतो आहे आणि याची काळजी आपण निश्चितच घ्याल, यामध्ये ती मात्र शंका नाही. सेकंड स्पेलमध्ये रायनल इतूर आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर उस्मान पटेलने पुन्हा एकदा समोरच्या दिशेने इथे फटका
आत्ता आणलेला आहे आणि आणखी एकदा चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून. आणखी एक स्ट्रेट हिट, आणखी एक ग्रेट हिट. षटकार. सरप्राईज ओरिजिनल इज बॅक, टायगर इज बॅक. उस्मान पटेलच्या बॅट मधून निघणारे हे 2 षटकार या मॅच मध्ये कमबॅक करणारे पाहायला मिळतात. कारण धावा आता इथे ओसांडून वाहू लागल्यात जिथे उस्मान पटेलच्या बॅट मधून 2 षटकार आले. संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय 36 बनल्यात. रायनल इत्तूर वरती अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करतोय उस्मान पटेल. फ्रंट लाईन गोलंदाजावर तुटून पडलेला आहे. आता आक्रमकतेला गबसणी घातलेले आहे. लागोपाठचे 2 षटकार. यावेळेस उजव्या बाहेर जाणारा चेंडू पंच आपल्याकडे वळत आहेत. हा चेंडू इथे वाईड आहे. बचावात्मक पवित्रा मैदानाच्या आतमध्ये घेण्यासाठी भाग पाडलेला आहे इथे रायनल इतूरला उस्मान पटेलने. अनेक प्रश्नांचा बडीमार, प्रश्नांचा काहूर इथे मादत असेल रायनल इतूरच्या मनामध्ये. कारण उस्मान पटेल तो खेळाडू आहे ना. खारघरची स्पर्धा शतक ठोकलं, घनसोलीची स्पर्धा शतक, पुण्याची स्पर्धा शतक, राजस्थानची स्पर्धा शतक, 4 शतकात त्याच्या नावावर. रायनलचा हा फुलर लेनचा चेंडू आहे. वाईड यॉर्कर शोधायचा होता. इथे आपण बघतो क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमी पडतायत. अंतिमतः हा फुटवर्कचा अत्यंत चांगला वापर, बॅकअप चांगलं मिळालं आणि याचमुळे ते 2 धावा आपल्या संघासाठी अर्थात NP स्पोर्ट्स उत्तनसाठी त्या क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या आहेत. 2 धावा इथे येत असताना पाहायला मिळतात. वेगाने धावसंख्या पुढे सरकते. 39 धावा धावफलकावर. 25,000 प्रेक्षक वर्ग सध्याच्या घडीला आपल्यासोबत जुळलेले पाहायला मिळतात. पहिली मॅच आहे, पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. 4थ्या षटकाचा खेळ आपण पाहतो आणि 25,000 वॉचिंग आहे. यावेळेस आणखी एकदा उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू चांगला वापर केलेला आहे. अनसर्टन्टी कॉरिडॉर ज्याला आपण म्हणतो तिकडे चेंडू ठेवतायत. फलंदाजाच्या आक्रमकतेपासून वाचण्याचा चांगला निर्धार इथे दाखवत असताना नियंत्रण चांगलं यावेळेस मिळवलंय रायनल इतूरने. 1 धाव मिळाली. रायनल इतूरकडे प्रतिभा आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये कौशल्यता आपण पाहायला मिळते. कारण आपण पाहिलं ना तर बदल सातत्याने करत असताना पाहायला मिळाला. हा चेंडू फुलर लेनचा टाकला, खोलात टाकला, उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळाला. केवळ चॉप करत असताना एक सिंगल घेतली आहे. 40 बनल्यात ही बाब जमेची आहे आणि दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानावरती अजूनही उपस्थित आहेत. या षटकातील 2 चेंडूचा खेळ 46 धावा धावपलकावर. 1 गडी आतापर्यंत बाद आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना यावेळेस इथे प्रभाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केलेला आहे फलंदाजाने, परंतु चेंडू फळीचं कनेक्शन योग्य रीतीने ते करता आलं नव्हतं आणि आणखी एक निर्धाव चेंडू रायनल इतूरने चांगला कमबॅक केलेला आहे या षटकामध्ये. षटकारानंतर आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भरोसा ठेवण्याचा प्रयत्न येते विश्वजीतच्या माध्यमातून आपण पाहिला. हा स्ट्रोक खेळत असताना स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, स्वतःला स्ट्रेच केलं, परंतु प्रतिस्पर्धी गोलंदाजाने अक्षरशः ओळखला आणि हा बॉल डॉट आलाय. या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 1 वाईड आलेला आपण पाहिला. या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर जवळजवळ 11 धावा खर्च झालेले आहेत आणि शेवटचा चेंडू. या षटकाची समाप्ती कशा पद्धतीने इथे गोलंदाज देतील हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण फर्स्ट स्पेलमध्ये त्याने 12 धावांचं षटक हाताळलं होतं. विश्वजीत साठी ठेवलेला पायांमधला चेंडू त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला. स्ट्रेट टू द फिल्डर. वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन दॅट बाय फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. दिस इज द सेकंड ब्लो. विश्वजीत ठाकूर डिपार्ट्स. महत्वाचा खेळाडू मोठ्या कॅचच्या क्षणी इथे बाद होत असताना आपण पाहतोय. विश्वजीत ठाकूर बॉटम हँडचा वापर चांगला केला. ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला आणि उपयुक्तता सिद्ध करत असताना इथे एक चांगला झेल टिपत असताना खेळाडू विश्वजीत बाद झालाय. मोक्याच्या क्षणाला इथे विकेट मिळाले. आयकॉन खेळाडू बाद झालाय. हा गुगल फॉर्म सध्या तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहताय. 15,923 रिस्पॉन्सेस आतापर्यंत गुगल फॉर्मच्या माध्यमातून 70 स्पोर्ट्सला लाभलेले आहेत. मिशन 1 मिलियन वर सध्या आपण काम करतोय. 10 लाख सबस्क्रायबरसाठी 70 मिशन 1 मिलियन गिव्ह अवे सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचा UPI ID, त्याच्यानंतर स्क्रीनशॉट, युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब केलं त्याचा स्क्रीनशॉट, त्याची ती फाईल तुम्हाला तिथे ऍड करायची. इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलंय त्याची तिथे फाईल तुम्हाला ऍड करायची आहे. तुमच्या फोल्डरमध्ये जाऊन, गॅलरीमध्ये जाऊन आणि शेवटी सबमिट बटनवर क्लिक करायचं जेणेकरून तुम्ही या गिव्ह अवे मध्ये सहभागी होऊ शकता. आणि आता जसे 8,40,000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील, अनेक प्रेक्षकांना या गिव्ह अवेच्या माध्यमातून आज 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट्स, बॅट्स आणि त्याचबरोबर अन्य उपकरणं 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आज तुमच्या घरपोच डिलिव्हरी इथे केली जाईल आमच्या डिलिव्हरी पार्टनर्स कडून. तर थोड्याच वेळात जर आपले 70चे 5,000 सबस्क्रायबर आज वाढले म्हणजेच 8,40,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. प्रत्येक 5,000 जसे सबस्क्रायबर वाढत राहतील तसतसे तुमच्यासाठी अनेक
पारितोषिक 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत. आता आपण त्या 8,40,000च्या जवळपास पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळे जसे 8,40,000 सबस्क्रायबर होतील 8,36,000 आता 8,37,000च्या आसपास आपण जाऊन पोहोचलो. 3,000 सबस्क्रायबर वाढले तर गिव्ह अवे आजपासूनच सुरू केला जाईल आणि 10 लाखापर्यंत जर पोहोचलो तर 10 लाख रुपयांची पारितोषिकं प्रेक्षकांना दिली जातील. मग नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. या स्पर्धेबरोबर जोडलेले राहा, सगळ्या प्रक्रिया पूर्ण करा आणि मालामाल व्हा असंच आपण म्हणू शकतो. 40 जबा धावपलकर आहेत, 2 गडी आतापर्यंत बाद आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये इबेन मेंडोन्साच्या वतीने फेकलं जाईल. आतापर्यंत 22.5 मिनिटांचा अवधी इथे घेण्यात आलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. त्याचमुळे विहित वेळेमध्ये हे षटक तुम्हाला फेकावं लागेल. 5व्या षटकाला सुरुवात होते. इबेन मेंडोन्सा उस्मानसाठी फुलटॉस आहे. समोरच्या दिशेने गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा पाठमोरा होत असताना प्रयत्न करत होते. हा झेल इकडे संपन्न करता आला नाही, थोडे दूर राहिलेत. पाठमोऱ्या अवस्थेमध्ये या पद्धतीचे झेल घेणं अत्यंत कठीण काम आहे, परंतु प्रयत्न चांगला होता यावेळेस गोलंदाज इबेन मेंडोन्साचा. इथे कॉल करण्यात येतोय, रेफर करण्यात आलंय. बॅटिंग टीमने चॅलेंज केले अंपायरच्या डिसिजनला. DRS कॉल इथे करण्यात आला. आपण याची चर्चा करत होतो की अशा रीतीचे झेल घेणं सोपी बाब नाही आहे. बॉल डिलिव्हर्ड करणं, रिदम फॉलो थ्रू नंतर थांबणं, फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने जाणं, झेल टिपणं, या बाबी सोप्या नाही आहेत आपण जितक्या पाहतो. इथे आपण पाहिलं तर चॅलेंज केलं उस्मान पटेलने या डिसिजनला. एक मात्र खेळाडू ही जर कॅच टिपली असती तर मॅच मध्ये आपण येऊ शकलो असतो. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वाशी इंडियन धारावे, त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पलक्का इंटरप्राइजेस GG स्पोर्ट्स वाकळत. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, त्यासाठी आपण इन्व्हाइट करूया दोन्ही संघांना. पहा ना, 2 असे संघ राहणार आहेत जिथे गतवर्षीचा विजेता आणि उपविजेता. इट्स फेअर डिलिव्हरी आहे, अंपायरचा कॉल आला. इट्स फेअर डिलिव्हरी. उस्मान पटेल फ्रंट फुटला खेळत होता, थोडासा बेंड झाला होता, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, मिस टायमिंग होता आणि त्यावरती आपण पाहतोय जिथे हा झेल निसटला. या स्पर्धेचे जनक वरुण एस पाटील साहेब या स्पर्धेच्या उपस्थिती दर्शवत असताना आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एकदा इबेन मेंडोन्सा चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा हा झेल इथे सुटला जातोय. मैदानाच्या आतमध्ये झेल टिपता आलेले नाहीत, परंतु हे दोन्ही झेल अत्यंत कठीण होते हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल. त्यासाठीचा जो प्रयत्न आहे, जी कमिटमेंट आहे ती गोलंदाज इबेन मेंडोन्साने द्रुत पावलाने त्या चेंडूपर्यंत पोहोचत असताना केली होती, परंतु अखेरीस हा झेल सुद्धा त्याच्या वतीने टिपला गेला नाही. प्रचंड वेगाने गोलंदाजी तो करतोय आणि याच कारण की काय बॅटचा मिडल होत नाही. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, त्याच धाटणीचा चेंडू, अगदी ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे हे सारं काही इथे घडलं आणि म्हणून की काय इथे मैदानाच्या आतमध्ये इव्हियनच्या हातातून हा झेल पुन्हा एकदा निसटत असताना पाहायला मिळतं. जीवदान मिळालेत, 2 जीवदानं मिळालेत. नशीब भी हमेशा ही बहादुरो का साथ देता है आपण नेहमी म्हणतो. इथे नशिबाने साथ दिली उस्मान पटेलला 2 वेळेला. आता पुढे काय वाढून ठेवलं, त्याच्या बॅटमधून किती धावा येतील याची चर्चा होते. 44 धाबा धावपलकर, 2 गडी आतापर्यंत बाद. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा इव्हियन उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू, आणखी एक लोअर फुल टॉस. यावेळेस बॉटम हँडची प्रचंड ताकद वापरली आणि फ्रंट ऑफ द विकेट खरं तर ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला आणि आश्चर्यकारकरित्या चेंडूचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू हवाई मार्ग सीमा पार, षटकार. काय स्ट्रोक आला पहा ना. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल दिला, पिक केला, मॅग्निफिसंट स्ट्राईक. उस्मान पटेल हा तो खेळाडू आहे ना, त्याला तुम्ही वारंवार संधी देऊ शकत नाही, तो तुमच्यावरती हावी ठरेल. मी अधिक उल्लेख केला होता याचा, या खेळाडूचा, की त्याच्या बॅटमधून 4 शतक देखील पाहायला मिळालेत. स्पर्धेचे जनक आदरणीय वरुण एस पाटील साहेब, ज्यांना आपण पाहतो ऑन अ स्क्रीन. 50 धाबा धावपलकावरती संघाचं अर्धशतक. फक्त आक्रमकतेने उस्मान खेळला नाही. त्याची जर टाइमलाईन आपण पाहिली तर सुरुवातीला संयम दाखवला, नंतर आक्रमकता स्वीकारली, पुन्हा एकदा संयमाने खेळले आणि पुन्हा एकदा आक्रमकतेकडे वळलेले आहेत. आणखी एक फुल टॉस. यावेळेस आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बॅट शॉट ऑफर केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे योग्य रीतीने झेल टिपतोय आणि तिसरा महत्वाचा फलंदाज इथे बाद होत असलेला आपण बघतो. आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC पेटला लागलेला हा तिसरा हादरा. उस्मान पटेल पुन्हा एकदा मोह त्याला आवरता आलेला नाही हा फटका खेळण्याचा आणि या मोहाच्या जाळ्यामध्ये तो अडकला. लोअर फुलटोस बॉल, 4था चेंडू हा लोअर फुलटोस होता आणि त्याला मोठा सोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सहज साधा सोप्पा झेल सुपूर्द करून उस्मान पटेल बाद होत असताना रायगडचा टायगर इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. टायगर दहाडला त्याच्या बॅटमधून या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत त्याने 3 षटकार टोकले.
इनिंग मध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत असताना आपण पाहिलं 27 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारण्यात आली. हे ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं आणि अगदी त्याच वेळेला इव्हीएन मेंडोसाचं सेलिब्रेशन ही प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय. अगदी तुडुंब प्रेक्षक वर्गाची गर्दी इथे पाहायला मिळते. कैलासवासी बाळारांबा नारकर स्टँड मध्ये आपण पाहत आहोत. प्रेक्षक 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 महिला भगिनी देखील आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करायला हवा, कारण मॅकमिलन गोविंदने आपल्या बाईट्स मध्ये आवर्जून सांगितलं की महिला वर्ग ही आमच्या गावामध्ये मॅच पाहत असते आणि महिला वर्गाची उपस्थिती आज पाहायला मिळते, ही बाब जमेची आहे. क्रिकेट अलीकडे वर्ल्ड वाईड प्रसिद्ध खरं तर होत असताना प्रत्येकाच्या पसंतीचा केंद्रबिंदू बनलेला आहे आणि त्यामध्ये कोणीही स्वतःला बाजूला ठेवू शकत नाही, अलिप्त ठेवू शकत नाही आणि म्हणून ज्यांना ज्यांना संधी मिळाली तो प्रत्येक जण या स्पर्धेबरोबर इथे येऊन प्रत्यक्ष जोडलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेल्या इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज इकडे नमित करतोय आणि ही इज थ्रू फॉर सिंगल. मला असं वाटतं लेग बॅक स्वरूपाने ही धाव इकडे मिळत आहे. करंट रन रेटचा जर विचार केला तर जवळजवळ 11:15चा करंट रन रेट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. इव्हीएन मेंडोसाचं हे सेकंड स्पेलमधलं षटक, यामध्ये सुद्धा एक षटकार आलेला आहे आणि पहिल्या स्पेलमधलं षटक बघितलं त्यामध्ये सुद्धा एक षटकार आला होता. जवळजवळ 27 मिनिटांचा अवधी इथेपर्यंत खरं तर वापरलेला आपण बघतो. या षटकातील आणखी एका चेंडूचा खेळ शेष आहे. 51 धावा धावपलकावर 27 मिनिटं इथे वापरली गेलेली आहेत, त्यामुळे या गोष्टीकडे तुमचं लक्ष असणं अत्यंत गरजेचं. 6 षटकांसाठी तुमच्याकडे 32 मिनिटाचा अवधी आहे. याही वेळेस इथे फुल टॉस आहे. पाहायचे क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षक होते, थोडे चकले, परंतु बॅकअप अवेलेबल आहे शॉर्ट थर्डला. त्यांच्या वतीने चेंडू अडवला जातोय आणि पंचांच्या वतीने इथे टीबी अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. हाईट फॅक्टर चेक केला जाईल या चेंडूवरचा. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. पाहायचे आता नेमक्या किती उंचीवर चेंडू तिकडे फिनिश झालेला आहे. बंटी जोशीला आपण पाहतोय स्ट्राईक रेंजवरती. स्पर्धेचे जनक स्वतः या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना किंबहुना अगदी त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये सारं काही पाहायला मिळालं. गतवर्षी मी तिसरं पर्व या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. गतवर्षी या टेनिस विश्वामधील एक मात्र स्पर्धा अशी पाहायला मिळाली की जिथे प्रेक्षक वर्गाने दिलेल्या प्रतिसादानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील सेमीफायनलमध्ये परास्त झालेल्या संघांना पारितोषिकांमध्ये बढोतरी करण्यात आली होती. गतवर्षी प्राइस मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळाली होती. म्हणून मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करतोय की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. हा चेंडू फेअर आहे आणि म्हणून की आपण पाहिलं ना तर प्रमोशन आणि डेव्हलपमेंटकडे पाऊल टाकणारं कामकाज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फ्रंट फूटवरती खेळत होता बंटी जोशी, अर्थात कुणालला आपण पाहतोय. धावपलकावरती धावा बनल्यात त्या 52 खेळाडू झालेत ते बाद. 5 षटके इथे फेकले गेलेले आहेत. 5 षटकांसाठी 27 मिनिटांचा अवधी इकडे वापरला गेलेला आहे. सबस्क्रायबर मीटर पुन्हा एकदा आपण ऑनस्क्रीन बघू शकतो. 8,37,284 85 जवळजवळ 300च्या आसपास खरं तर हे सबस्क्रायबर आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जे नवीन जोडलेले त्या सगळ्यांना खरं तर आम्ही आव्हान करतो की लवकरात लवकर आपण या 70 बरोबर जोडले जा आणि अनेक बक्षिसं मिळवा. बक्षीसच नव्हे तर येणाऱ्या आगामी कालावधीतील स्पर्धा तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील. आनंद प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. अनेक मोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येतात आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक गऱ्या सेकंड स्पेलमध्ये आलेल्या आहेत. ऑनरेडचा फटका दरम्यान आपण बघतो आणि क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. एक सिंगल इकडे मिळेल, त्यापेक्षा अधिक काही नसणार आहे. संघाकडे ना ऑलराऊंडर संघ खेळाडूंचा भरणा आहे, कारण आपण जिथे मॅकमिलन गोविंद ऑलराऊंडर आहे, प्रतीक गरा ऑलराऊंडर आहे, त्याच वेळेला आपण इव्हीएन मेंडोसाला पाहिलं, तो एक ऑलराऊंडरचा चांगला खेळ सातत्याने पाहायला मिळाला आहे. परंतु इथे एक चांगल्या धाटणीचे चेंडू प्रत्येक गोलंदाजाने हाताळल्यात, प्रत्येक गरा त्यापैकी एक आहे. नमितसाठीचा हा चेंडू नमितने इथे पूल केलेला आहे. हा पूल आहे पॉवरफुल आणि बघूया इथे प्रेक्षकांमधून कोणी झेल टिपला आहे की नाही. ऑन स्क्रीन आपल्याला त्याचाही रिप्ले इकडे पाहायला मिळेल, परंतु तुर्तास हा पॉवरफुल फटका देऊन जातो. धावा 6 षटकार. वॉटर स्ट्रोक बॅकफूट वरती आले, डॉमिनेट करणारी गोलंदाजी होत होती. ठाऊक होता हा हाफ ट्रॅकर बॉल येईल आणि पुढच्याच बॉलला यस प्रेक्षकाने तो कॅच टिपलाय. भरघोस पारितोषिके या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. झेल टिपल्या प्रेक्षकाने त्यांना देण्यात येईल या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिक. परंतु इथे षटकार आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 59ला 3. प्रतीक यावेळेस इथे स्विच केलेला आहे. काय फटका, वेंट लाईक अ बुलेट. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स.
आधुनिकतेचा आविष्कार, मैदानाच्या आतमध्ये नवीच्या बॅटमधून निघणारे षटकार आणि चौकारांची बरसात, तुफानी आतिषबाजी, मनसोक्त मनमुराद इथे धावांचे यथेच्छ समाचार घेतलाय गोलंदाजाचा. धावांची लयलूट होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रतीक गऱ्याने पहिला बॉल ज्या दाटणीचा टाकला, तदनंतर धावांची लयलूट होत असताना आपण पाहिली. प्रेक्षक वर्ग पहा, तुडुंब प्रेक्षक वर्गाची गर्दी, जे दर्दी आहेत ना त्यांनी आज गर्दी केली आहे. प्रेक्षक 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 आणि बसायला आता मात्र जागा देखील उरलेली नाही आहे. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते 63. यानंतरचा सामना वाशी इंडियन्स धारावे आणि त्यांच्या विरोधात पलक एंटरप्राइजेस जी स्पोर्ट्स वाकळण या दोन संघांदरम्यान असणार आहे. मिड इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हावं लागेल. यावेळेस उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न ऑन द राईज खेळत होते. एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत गली रिजनमध्ये. एक धाव इकडे मिळते. बघा, या अगोदरचे दोन चेंडू जर जयेश आपण व्यवस्थित पाहिले तर जिकडे पुलचा फटका आला होता तो शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. त्यानंतर लगेचच फुलर लेनचा चेंडू येणार आहे याचा आकलन योग्य रीतीने केलं फलंदाजाने. 1 मिनिट फक्त हे षटक कंप्लीट करण्यासाठी उरलेलं आहे प्रतीक गऱ्या त्याचबरोबर एनपी स्पोर्ट्स उत्तन यांच्याकडे. त्यामुळे वेळेच्या बाबतीत आता सुनियोजित व्यवस्थापन करून गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस शॉर्ट आर्म पुलचा फटका एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल इकडे मिळेल. कोणतंही षटक असं राहिलं नाही जयेश की ज्या षटकामध्ये आपण बघितलं की ओळीने षटकार आलेले आहेत. प्रत्येक षटकामध्ये आपण बघतो एक एक षटकार आलेले आहे. त्याला बगल देत असताना दुसरं षटक प्रतीक गऱ्यानेच की जे व्यक्तिगतरित्या पहिलं हाताळलं होतं, सांघिक दुसरं होतं, त्यामध्ये फक्त 2 षटकार आले होते. यावेळेस इथे रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि नुसता पवित्रा घेतला नाही तर चेंडूला इथे पाठवलेला आहे. आणखी एकदा हवाई मार्गे सीमारेषेच्या पलीकडे आणखी एक बेधुंद, बेछूट आणि बेलगाम फटका षटकार. या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट. त्याने गोलंदाजांची अक्षरशः लावली आहे वाट. नमित पगडे काय स्ट्रोक आले त्याच्या बॅटमधून, अविश्वसनीय अद्भुत अशा स्वरूपाचे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. स्विच हिट वरती 1 षटकार 1 चौकार या षटकामध्ये त्याने अर्जित केलाय. 6 षटकांचा खेळ संपला. एकंदरीत धावफलकावरती आपण धावा पाहतोय तब्बल 71 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावा 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 आणि इथे धावांचं स्वरूप वेगाने पुढे सरकत असताना धावांची जणू पूरसदृश्य स्थिती मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. 32 मिनिटाचा अवधी होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे 6 षटक हाताळण्यासाठी आणि 31 मिनिटांमध्ये हे 6 षटक इथे कंप्लीट केले आहेत. एकंदरीत आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून सुनील सर या गोष्टीकडे जास्तीचा कल आपलाही असायला हवा. कारण तर मंथन यांनी जो झेल टिपलाय त्याचा आता सन्मान आपण करणार आहोत. 70-70 स्पोर्ट्स कडून 2 हाताने झेल तुम्ही पकडला तर तुम्हाला ती आकर्षक टी शर्ट, 1 हाताने झेल टिपला तर तुमच्यासाठी टी शर्ट आणि सॉक्स असणार आहे. त्याचबरोबर टप्पा पडल्यानंतर कसाही बॉल तुम्ही अडवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र त्याच्यासाठी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 1 पेअर सॉक्स किंवा बॉल देणार आहोत 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. मंथन, कसं वाटलंय या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आणि आज तू एक आकर्षक टी शर्ट देखील जिंकलाय झेल पकडल्यानंतर? मस्त वाटतं. आणि ही स्पर्धा कशी वाटते ज्या पद्धतीने ऑर्गनाईज केलेली आहे वरुण एस पाटील साहेबांनी कोण गावामध्ये? छान स्पर्धा आयोजित केली. एन्जॉय केलंस क्रिकेट? हो. खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. हा होता मंथन ज्याने खूप चांगला झेल टिपला आणि त्याबद्दल 70-70 स्पोर्ट्स कडून त्याचा सन्मानही झाला. जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचंय. नेक्स्ट मॅच धारावे आणि वाकळण दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. धन्यवाद. डिपेंडिंग चॅम्पियन आणि रनर अप राहिले होते जिथे आपण पर्व दुसऱ्यामध्ये पाहिलं होतं. वाशी इंडियन धारावे आणि पलक एंटरप्राइजेस वाकळण, 2 संघांदरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच. परंतु ऑन गोईंग मॅच कडे आपण वळूयात. 71 बनला शेवटचा आणि निर्णायक षटक गोलंदाजी मार्क वरती. बंटीचा हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर. बंटी पटेल अवांतर चेंडूने सुरुवात झाली. एक्स्ट्रा रन. काही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी होत आहे. त्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये अर्थात महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेच्या 5व्या रजनीमध्ये सहर्ष सस्नेह स्वागत. इथे चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला आपण पाहत आहोत. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांची उपस्थिती, आपण डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळाली. नजीमुल्ला नगरसेवक, जितेंद्र डाकी साहेब यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. नवनिर्वाचित ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. एक्स्ट्रा रन आली. 72 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाची सुरुवात ही अतिरिक्त धाब्याने झाली आहे. बंटीने अद्याप हात खोललेले नाही आहेत. त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेले नाही आहेत.
तो देखील एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे. विस्फोटक आणि निडर अंदाजामध्ये खेळीसाठी जाणला जातो. डेथ ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा देखील तो गोळा करू शकतो. हा बॉल वेगाने टाकला, इथे पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतो. डॉट बॉल येत असताना चांगला चेंडू हाताळला यावेळेस बंटी पटेल या गोलंदाजाने. त्याचबरोबर मला असं वाटतं उजव्या यष्टीच्या बाहेर जात असताना अगोदर विचार केला होता की ऑफसाईडला स्ट्रोक सजवायचे, त्यानंतर आवर घातला. मुख्य व्यासपीठावर जितेंद्र डाकी साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय वरुण एस पाटील साहेब यांना आपण अनुभवत आहात. 72 धावा धावफलकावरती आहेत बंटी पटेल. यावेळेचा बॉल देखील पुन्हा एकदा त्या धाटणीचा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रतिस्पर्ध्याचे वैगुण ओळखत असताना केली जाणारी गोलंदाजी, कमकुवत दुवे आणि ताकदवान दुव्याचा अभ्यास केला जणू बंटी पटेलने. अचूकतेने गोलंदाजी तो करतोय. डॉट बॉल आलाय. लागोपाठचे 2 चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळताना बंटी पटेलला आपण पाहिलेला आहे. ग्रामीण क्रिकेट कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याचा विचार करत असताना ही स्पर्धा आमच्यापर्यंत पोहोचवणारी ही व्यक्तिमत्व. लोअर फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड. बंटी जोशीच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक, षटकार. दोन्ही चेंडू या अगोदरच्या आपण बघितले होते की जे लेंथ बॉल होते इथे वाईड यॉर्कर शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये यश मिळालं नाही. बघा यॉर्कर चेंडू असा असतो की ज्याची अधिकची लांबी वाढली की तो फुलटॉस मध्ये कन्वर्ट होत असतो, आणि तेच झालं होतं आणि त्याचा योग्य फायदा इथे उठवला फलंदाज बंटी जोशीने आणि समोर फेकलं चेंडूला गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार. बंटीने बंटीच्या अगेन्स्ट इथे षटकार ठोकला, ही बाब देखील चर्चेची राहील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कमी गतीचा उजवेसीच्या बाहेर. इथे यष्टीरक्षकाकडून चुकी होतीये. रन्स अवेलेबल आहेत, त्या प्राप्त करण्यात येत असताना एक चिकी सिंगल आली आहे. व्हाईट बॉल, त्यावरती येणाऱ्या धावांसाठी धाव जद्दोजहद मैदानावरती चालू आहे. हे एक्स्ट्रा रन कुठेतरी चर्चेचा विषय राहतील. धावा आता अत्यंत चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावर आतापर्यंत आपण पाहिल्या तर जवळजवळ 78 अर्थात 78 धावा बनल्या गेलेल्या आहेत. या इनिंग मध्ये आपण एक्स्ट्राचा विचार केला तर तब्बल 6 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आल्यात. नेक्स्ट मॅच वा वाकळण संघ आपण लक्ष वेधूया. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित व्हा. नाणेफेकीचा कौल केला जाईल. धारावी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. एक्स्ट्रा आल्यात, धावा आल्यात. नमित स्ट्राईक इन वरती आहे. नमित पगडे 5 बॉल आणि 17 धाव संख्येवरती तो नॉट आउट घेतोय. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळालेत. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. चेंडूने उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. 6 बॉल 17 धावांची वादळी खेळी नमित पगडेची इथेच संपुष्टात आली आहे. शेवटचं षटक होतं, त्यामुळे आक्रमकता इथे स्वाभाविकच होती. आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला. अबे फ्रॉम दी बॉडी खेळले होते. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याचमुळे अपेक्षित एलिव्हेशन इकडे देता आलं नव्हतं. फोर्स जरूर केलं होतं, चेंडूला अंतर मिळालं नाही. चांगला झेल तिकडे पकडण्यात आला आणि नमित पगडे बाद झाले. नमित पगडे ज्या खेळाडूने या मॅच मध्ये रंग भरले तो नमित इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. त्याने पूल केले, त्याने स्विच हिट स्वरूपाचे 2 स्ट्रोक खेळत असताना त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. धाबा 17, 6 चेंडू त्याने फेस केले होते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल आणि अगदी काही क्षणामध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत. आपण पाहतोय सबस्क्रायबर मीटर 8,37,626 प्रेक्षक वर्गाने या चॅनलला सबस्क्राईब केलं. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर देखील तुम्ही भरघोस पारितोषिक घर बसल्या मिळवणार आहात. शेवटचं षटक, निर्णायक षटक बंटी पटेलला आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेला लो फुलटॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये केलाय. क्षेत्ररक्षक आहे. रन्स इथे मिळतील 1. नव्याने मैदानाच्या आतमध्ये अविनाश वास्कर तिकडे दाखल झाले होते. त्याच्या विरोधात यॉर्करचा प्रयत्न गोलंदाज बंटी पटेलने तिकडे केला. लोअर फुलटॉस होता, ऑन साइडला खेळले होते. 1 धाव इकडे मिळाली. 81 धावा बनलेल्या आहेत. चांगले धावफलक यावेळेस बनलं गेलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या फलंदाजांच्या वतीने, अर्थात आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC पेठच्या फलंदाजांच्या वतीने. कौतुक करावं लागेल बंटी पटेलचं. या षटकामध्ये धावा जरूर आल्यात, परंतु अगदी विकेट्स देखील प्राप्त केल्यात त्याने. यावेळेचा बॉल बॅटची यातली कडा घेतली. यष्टीरक्षक प्रशांत गरतला आपण यस्टनच्या पाठीमागे पाहतोय. त्याच्याकडून पुन्हा एकदा चुकी झाली. रन्स इथे मिळाली. 1 एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल 82 बनल्यात. शेवटच्या बॉलवरती खेळाडू इथे आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळत आहे. धावा बनल्यात त्या 81-82 धावांचं टार्गेट इथे 82 बनल्यात. 83 धावा संख्येचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय.
सन्माननीय साईनाथजी तारे साहेब तारे मामा यांचं आगमन निश्चितच इकडे या स्पर्धेच्या दिशेने होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. यानंतरच्या नाणेफेकीसाठी दारावे आणि त्यांच्या विरोधात वाकळण दोन्ही संघाच्या संघनायक लगेचच नाणेफेकीसाठी आपल्याला प्रस्तुत व्हायचं आहे. या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्या. साईनाथ सकाराम तारे साहेब संपर्क प्रमुख ठाणे ग्रामीणचे यांचं आगमन या महायुती ग्रामीण धमाका बिग बॅशच्या 5व्या रजनीत आत्ताच मुख्य व्यासपीठाच्या दिशेने झालेला आहे. समाज सेवा हे व्रत ज्यांनी गेली अनेक वर्ष शिरोधारी मानत असताना समाजाची अत्यंत चांगली सेवा केलेली आहे. राजकारण आणि समाजकारण यांची चांगली सांगड या व्यक्तीच्या वतीने घातली गेलेली आपण पाहिलेली आहे. साईनाथजी तारे साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पहिलं सत्र संपलं. जिकडे धावपलकर धाबा आपण बघितल्या तर बनलेले आहेत 82 आणि या फलंदाजांच्या कॉन्ट्रीब्युशनचा विचार केला तर उस्मान पटेलने चांगली सुरुवात दिली होती. 27 त्याने बनवल्या. 17 धाबा सोहेल शेखच्या. इतर फलंदाजांचा विचार केला तर नमित पगडेने मिडल ऑर्डरमध्ये 17 धाबांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि त्याचमुळे एकूण धाबा बनलेले आहेत 82. 83 धाबांचं टार्गेट चेस करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये NP स्पोर्ट्स उत्तनला प्रशांत घरत आणि बंटी पटेल यांच्यावरती जबाबदारी असेल. दोन्ही संघनायकांच्या बरोबर आपण नाणेफेकी कक्षामध्ये जाणार आहोत यानंतरच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी. धन्यवाद. थोड्याच वेळात आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण पाहतोय भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीमान सुरेश बाळामामा म्हात्रे यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ग्रामीण गटामध्ये ही स्पर्धा रंगते. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग या स्पर्धेचे जनक शिल्पकार आदरणीय वरुण एस पाटील साहेब यांच्या विनंतीला मान देऊन भिवंडी लोकसभेचे आदरणीय खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये ग्रामीण धमाका बिग बॅश लीगच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ग्रामीण सम्राट श्रीमान सुरेश बाळामामा म्हात्रे विद्यमान खासदार भिवंडी लोकसभा यांचं आगमन या स्पर्धेसाठी झालेलं आहे. त्यांचं वरुण एस पाटील फाउंडेशन वरुण एस पाटील आणि कोणगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ग्रामीणचे सम्राट आदरणीय सुरेश बाळामामा म्हात्रे आज आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जितेंद्रजी डाकी साहेब तिथे उपस्थित आहेत. नुकतेच साईनाथ तारी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. अनेक उद्योजक अनेक नेते मंडळी सातत्याने स्पर्धेला भेट देतात आणि काल आपण पाहिलं डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालं होतं. आणि आता नुकतंच ग्रामीण सम्राट भिवंडी लोकसभेचे खासदार श्रीमान सुरेश बाळामामा म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
तर सामना सुरू होईल, त्यानंतर काही सन्मान होतील आणि त्याच्यानंतर लगेचच आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान टॉस करणार आहोत. थँक्यू जय सर, थँक्यू सुनील सर. ग्रामीण धमाका बिग बॅश 2024 आणि 25 हे पर्व. प्रथम नमन तुझ रूपा ओंकार स्वरूपा, 14 विद्या 64 कलांचा अधिपती, गणराया चरणी लीन होऊयात. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते म्हणत आमची विरारची ग्रामदेवता आई जीवदानी चरणी लीन होऊयात. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं म्हणत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीमध्ये उपस्थित रसिक मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुजरा करत मी समालोचक दीपेश अनंत माने विरार आपणा सर्वांचं सहर्ष शब्द संमेलनाने स्वागत करतो आणि आजच्या या समालोचनाचा प्रारंभ शुभारंभ करतो. मनपूर्वक आभार व्यक्त करीन या समालोचनाकरिता जे आमचे मार्गदर्शक आदरणीय तारिक बी सय्यद सर आणि तथा समस्त नियोजनकर्ते यांनी आजच्या या रजनीमध्ये समालोचन करण्याची जी संधी दिली आहे. पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर निर्धारित 7 षटकांच्या पहिल्या डावात 82 धावा धावफलकावरती 5 गडांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC पेट या संघानं लगावल्यात. 2 आयकॉन समवेत नमित पगडेनं जी फलंदाजी केली आणि खूप चांगल्या पद्धतीनं नमन करायला लावलं त्यांनी गोलंदाजांना. अतिशय बहारदार फलंदाजी त्याची पहिल्या डावामध्ये राहिली. एकंदरीत चांगला सांघिक खेळ सगळ्याच फलंदाजांनी साकारलाय. दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना स्ट्रायकर एनकडे अर्नाळ्याचा प्रशांत गरत आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकर एनकडे जर पाहिलं तर मॅकमिलन गोविंद डावाची सुरुवात करतील. NP स्पोर्ट्स उत्तम संघाकरिता विश्वजित ठाकूर. लेट्स प्ले. पहिला चेंडू यावेळेस बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न प्रशांतनं केला. पहिला चेंडू भरधाव वेगानं यष्टीरक्षकाच्या दिशेनं निर्धाव चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉल. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर बरोबर गतीने आणि सर विकेट किपरच्या हातामध्ये. हे ग्रामीण सम्राट श्रीमान सुरेश बाळमामा मात्रे, खासदार भिवंडी लोकसभा, जितेंद्र डाके साहेब, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर साईनाथजी तारे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देत आहेत. पुनश्च एकदा विश्वजितचा हा चेंडू हलक्या हातानं केवळ दिशा दाखवली. वेगानं धाव पूर्ण करण्याचा मनसुबा यावेळेस मात्र मॅकमिलन गोविंदचा. धाव निश्चित पूर्ण होईल परंतु थोडासा धोका होऊ शकला असता. पहिली धाव घेत असताना खूप मोठा धोका पत्करत धावफलकावरती धावांचा श्री गणेशा लगावलाय. तो फलंदाजी करणाऱ्या NP स्पोर्ट्स उत्तन या संघानं. 2,30,000 व्ह्यूवरशिप आतापर्यंत पहिल्याच सामन्याला आपल्याला लाभलेली आहे. 2,30,000 प्रेक्षकांनी 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला जाऊन आजचा हा पहिला सामना क्वार्टर फायनलचा पाहिलाय. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता 70 स्पोर्ट्सचं फास्टेस्ट ग्रोविंग चॅनल युट्यूबच्या माध्यमातून सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. अनेक सबस्क्रायबर्स सातत्याने वाढतात. त्यांचे स्वागत आहे फॅमिलीमध्ये. यावेळेस विश्वजितचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न. मॅकमिलनच्या बॅटला टॉप पेज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये टिपलाय झेल उस्मान. मॅकमिलन गोविंद शून्याचा चष्मा परिधान करून यावेळेस मात्र परतेल मैदानाच्या बाहेर. पहिल्या विकेटचं पतन. 1 धावसंख्येवरती पहिला गडी गारद. पहिली विकेट मोठी विकेट विश्वजित ठाकूर. स्लाइटली लेग कटरचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतली आणि उस्मान कोणती चूक करणार नाही. ते रायगडचा टायगर आज बॅटिंग देखील चांगली केली आणि त्याचबरोबर विकेट किपिंग देखील तो चांगलीच करत आलेला आहे. या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये अप्रतिम असं आयोजन वरून सदाशिव पाटील यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक म्हणून त्यांची एक वेगळीच भूमिका राहिलेली आहे. तरुण तडफदार नगरसेवक आणि त्याचबरोबर समाजसेवेचा वसानी वारसा ते पुढे चालवतात. हा सबस्क्रायबर मीटर 70 स्पोर्ट्सचा 8,37,700 व त्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर आता कंप्लीट झालेले आहेत. 70 स्पोर्ट्सवर 8,40,000 झाले. तर भाग्यवान विजेते प्रेक्षक असतील त्यांना गुगल फॉर्म ज्यांनी सबमिट केलाय त्याचा ड्रॉ केला जाईल आणि त्यांना घर बसल्या येथे डिलिव्हरी केली जाईल या 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये बॅट्स असतील, टी शर्ट असतील आणि 70ची अन्य उपकरणं तुम्हाला मिळतील. हे ग्रामीण सम्राट सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय भिवंडीचे खासदार आदरणीय सुरेश बाळमामा मात्रे त्यांच्या नावाने संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि चौथ्या सामन्यामध्ये नक्कीच धाकटी डहाणू या संघाला पाहायला विसरू नका. आजच्या रात्री दरम्यान क्वार्टर फायनल मध्ये सुरेश बाळमामा मात्रे साहेबांचा देखील एक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल.
निश्चित वन डाऊन पोझिशनवरती बॅटिंग करण्याकरिता अभिषेक आलाय. आल्या यावेळेस बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. वाह काय झेल डिप्लाय. स्टनर ऑफ द नाईट. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. अभिषेक आला, अभिषेक गेला, गॉन. अभिषेकला डगआउट मध्ये जाऊन बसावं लागेल आणि ज्या पद्धतीने फॉलिंग स्वीपचा त्याने प्रयत्न केला, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. शहबाज शेख तिथे होता आणि पहा जसा पडला बॅटर शहबाज शेखने देखील हा झेल पकडल्यानंतर हा झेल खूप चांगल्या पद्धतीने उडवला. कारण त्याचं कारण होतं बॉडी बॅलन्स कुठेतरी खालच्या दिशेने तो झुकत होता. त्याला वाटलं की बॉल जमिनीलगत जाऊ शकतो, लागू शकतो, त्याच्या अगोदर बॉल उडवणं गरजेचं आहे आणि शहबाजने ते केलं. याला म्हटलं जातं सतत विवेक बुद्धी. प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे त्याने दाखवला आणि ते दुसरा धक्का दिलाय गोलंदाजीमध्ये विश्वजित ठाकूरने. निश्चित काय गोलंदाजी राहिली. ॲज अ आयकॉन खेळत असताना आरसीसी पेठ संघाकरिता महत्वाचं योगदान सातत्यानं या स्पर्धेमध्ये दिलंय विश्वजित ठाकूरनं. आणि आजच्या रजनीमध्ये बॅटमधून तो थोडासा कमकुवत जरूर ठरला असला, परंतु यावेळेस मात्र गोलंदाजी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अद्यापपर्यंत एक धावसंख्येवरती 2 हजेरी दिली आहेत त्यांनी फलंदाजी करणाऱ्या NP स्पोर्ट्स उत्तन संघाला. ऑन हॅट्रिक या स्पर्धेचा विचार केला तर पहिली हॅट्रिक नोंदवली गेली. गोलंदाज प्रीतम बारी. आत्ताच आपण जर पाहिला ऑन स्क्रीन भिवंडीचे आदरणीय खासदार यांच्या नावानं जो संघ खेळतोय त्या धाकटी डहाणूच्या खेळाडूनं लगातार 4 विकेट घेतल्या. डबल विकेट हॅट्रिक. MS झाई या संघाविरुद्ध खेळत असताना मनीष माहुलकरनं दुसरी विकेट हॅट्रिक आणि तीही डबल हॅट्रिक राहिली. यावेळेस बॅटची आतली कड धावबा स्वरूपात हॅट्रिक. यावेळेस गोलंदाजाची नव्हे तर टीम हॅट्रिक पूर्ण होत असताना तिसरा हादरा लगातारच्या 3 चेंडूवरती मिळतोय NP स्पोर्ट्स उत्तन संघाला. बॅक टू बॅक विकेट इथे गमावले गेलेले आहेत NP स्पोर्ट्स उत्तनच्या माध्यमातून. बॅटची कडा घेतली, फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू होता, धावबाची संधी होती आणि डिरेक्ट हिटचा प्रयत्न बरोबर लेग स्टंपला जाऊन बॉल धडकला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज तेच सांगतोय आवश्यकता नव्हती, ही धावच नव्हती. नो डाऊट ही धावच नव्हती, तरी देखील इथे कधी कधी दुर्बुद्धी सुचते एखाद्या फलंदाजाला आणि त्याचमुळे तो शिकार ठरलाय. आउट होणारा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात इमेन मेंडोसा एक चांगला बॅटर, एक चांगला ऑलराऊंडर आता डगआउट मध्ये असेल आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येईल मॅकमिलन टप्पा. निश्चित सर जर पाहिलं ना तर धावपलकावरती 82 धावा लागलेल्या असताना त्रेधा तिपीड उडाली असं म्हणायला हरकत नाहीये फलंदाजी करताना NP स्पोर्ट्स उत्तन संघाची. कारण ज्या पद्धतीनं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा यायला पाहिजे होत्या त्या धावा कुठेतरी दिसत नाहीयेत, परंतु गडी बाद होण्याचा वेग जो आहे तो अतिप्रचंड पाहायला मिळतो NP स्पोर्ट्स उत्तन संघाचा. हो भरपूर वेगाने इथे फलंदाज बाद होत चाललेले आहेत. एका पाठोपाठ धक्के इथे बसतायत आणि पत्त्यांचा बंगला कोसळावा अगदी तसाच डाव कोसळलाय सध्या तरी NP स्पोर्ट्स उत्तनचा. परंतु या टीमकडे फलंदाजीमध्ये खोली आहे. विशेष म्हणजे प्रशांत घरत अर्नाळ्याचा खेळाडू मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत कधीही सामना पलटण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. पलटवार तो करू शकतो आणि मॅकमिलन टप्पा याच्याकडून देखील आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. कुठेतरी एक पार्टनरशिप बिल्ड झाली पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 1-3 अशी परिस्थिती. यावेळचा चेंडू वेगवान होता. खोलवर टप्प्यावरती बॉटम हँडचा वापर करण्याचा जरूर प्रयत्न केला मॅकमिलन टप्पानं, परंतु टप्पा पडल्यानंतर ज्या वेगानं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला पाहत राहिला मॅकमिलन. केवळ काय षटक राहिलंय पहिलं मॅन्डेटरीचं, केवळ 1 धाव आणि ज्या ठिकाणी 2 फलंदाज बाद केल्यात विश्वजित ठाकूरनं. चेक. आपण मुख्य व्यासपीठाकडे वळत आहोत. मुख्य व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने अर्थात महायुती ग्रामीण धमाकाच्या वतीने आपल्याला इथे करायचा आहे. या मंचावर आता ज्यांची उपस्थिती मिळाली ते भिवंडीचे दमदार खासदार सन्माननीय सुरेश बाळ्यामामा म्हात्रे साहेब यांना या स्पर्धेचे उद्घाटे जनक सन्माननीय वरुणजी पाटील साहेब यांच्या वतीने इथे सन्मानित केलं जात आहे. भिवंडी ग्रामीणचे दमदार खासदार, तुमच्या आमचे सर्वांचे लाडके ग्रामीण सम्राट, हे संबोधन ज्यांना मिळालेलं आहे असं व्यक्तिमत्व. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर ठेवून जनतेची सेवा केलेली आहे असं व्यक्तिमत्व सन्माननीय दमदार खासदार भिवंडी लोकसभेचे सुरेशजी बाळ्यामामा म्हात्रे साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर आपल्याबरोबर उपस्थित आहेत ठाणे जिल्हा ग्रामीणचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जितेंद्रजी डाकी साहेब यांनाही या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करत आहोत. जितेंद्रजी डाकी साहेब यांचा होत असलेला हा सन्मान. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथजी तारेमा
यांनाही वरुण पाटील शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा सन्माननीय सायनाथजी तारे साहेब, आपले सगळ्यांचे लाडके मामा, यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत विधी क्षेत्रामध्ये ज्यांची अत्यंत चांगली कामगिरी झालेली आहे, ॲडव्होकेट सुजित भोईर साहेब, यांनाही या मुख्य मंचावर सन्मानित केले जात आहे. धन्यवाद. याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित असणारे निंबवलीचे माजी सरपंच प्रवीणजी गुळी साहेब यांनाही या स्पर्धेच्या वतीने महायुती ग्रामीण धमाकाच्या वतीने सन्मानित केले जात आहे. यानंतरच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. गुंदवलीचे ज्येष्ठ उद्योजक विलासजी पाटील साहेब यांना या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सन्मानित करत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते वरुणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होत असलेले हे सन्मान सन्माननीय हरेशजी म्हात्रे साहेब, माजी सरपंच कोंडगाव, यांनाही मुख्य मंचावर आपण सन्मानित करत आहोत. विनंती असेल हरेशजी म्हात्रे साहेब, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. हरेशजी म्हात्रे साहेब यांचा यानंतर इथे सन्मान केला जाईल की जे कोंडगावचे माजी सरपंच आहेत. अत्यंत चांगली सेवा त्यांच्या वतीने कोंडगावची केली गेलेली आहे. त्याचबरोबर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष भरत जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही आपण या मुख्य मंचावर सन्मानित करत आहोत. केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय योगेश गोडसे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या वतीने त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आलेली आपण बघतो. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येकाला वरुणजी पाटील साहेब, त्याचबरोबर महायुती ग्रामीण धमाका या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केले जात आहे. खूप खूप धन्यवाद. इट्स ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनील सर. मंचकावर उपस्थित प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान ही या स्पर्धेची खास वैशिष्ट्य राहिली आहेत. आपण पाहताय ग्रामीण धमाका बिग बॅश 2024 आणि 25चा हा रणसंग्राम. आजची रजनी म्हटली तर क्वार्टर फायनलचे 4 सामने. पहिला क्वार्टर फायनलचा सामना जो खेळला जातोय आदित्यप्रिया RCC पेठ यांच्या विपक्षामध्ये NP स्पोर्ट्स उत्तन. प्रथम फलंदाजी करत असताना जर पाहिलात तर निर्धारित 7 षटकांमध्ये 82 धावा धावफलकावरती लावल्या. 83 धावांचं आव्हान पेलत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाज माघारी परतवलेत. गोलंदाजी करत असताना विश्वजित ठाकूरला पहिल्या षटकामध्ये 2 यश आणि केवळ 1 धाव त्यानं खर्ची घातली. 1 फलंदाज सांघिकरित्या माघारी परतला. एकंदरीत जर पाहिलात तर नव्याने आलेला शहबाज शेखच्या विपक्षामध्ये प्रशांत घरतनं हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. त्या 4 धावा आल्या. एकंदरीत 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकंदरीत जर पाहिलात तर बहुसंख्येनं प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता जेवढे प्रेक्षक मैदानावरती आहेत तेवढ्याच अधिक संख्येनं ते ऑनलाईन यूट्यूबद्वारे देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. आणि यूट्यूबवर जोडलेल्या प्रत्येक प्रेक्षकाकरिता देखील एक पर्वणी आहे. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना बक्षिसं जिंकण्याची संधी आहे, प्रेक्षकांना बक्षिसं जिंकण्याची संधी आहे. तशी ऑनलाईन घर बसल्या मॅच बघणाऱ्या आमच्या प्रेक्षकांना देखील संधी आहे. नो बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. चक गोलंदाजी इथे केली तर त्याच्यासाठी नो बॉल आणि 3 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि गोलंदाज आता या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. टॉस इथे केला जाईल.
सुरेश बाळामामा म्हात्रे विद्यमान खासदार ग्रामीण सम्राट भिवंडीचे विद्यमान खासदार आणि त्याचबरोबर जितेंद्रजी डाकी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन येथे उपस्थित झालेले आहेत. तीन धावांची पेनल्टी दिली जाईल. त्याचबरोबर गोलंदाज या स्पर्धेमध्ये यानंतर पुढे गोलंदाजी करू शकणार नाही. हे नियम आपण ड्रॉच्या वेळेसच तुम्हाला समजावून सांगण्यात आलेले होते आणि त्याचबरोबर पहिल्या मॅच पासून आणि जेवढ्या धावा बॅटरने काढलेल्या असतील त्या धावा देखील इथे दिल्या जातील. सचिन कदम मॅच रेफरी. चला टॉस आपण करतोय. आदरणीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेब ग्रामीण सम्राट आणि जितेंद्रजी डाकी साहेब यांनाही मी विनंती करतो आपण देखील जॉईन करा. आणि सुरेश बाळामामा म्हात्रे तुमच्या माहितीसाठी तुमच्याही नावाने या स्पर्धेमध्ये संघ खेळतोय. धाकटी डहाणू जो चौथ्या क्वार्टर फायनल मध्ये खेळणार आहे. आज चेंज द गेम वडवली बीच्या विरुद्ध आणि केतन तरे अंजूर यांच्या माध्यमातून तो संघ या स्पर्धेमध्ये खेळवला गेलेला आहे आणि त्याबद्दल तुमचंही सहर्ष स्वागत. टॉस केला जाईल. पलक एंटरप्राइजेसचे कॅप्टन टॉस करतील आणि ते मागणी करतील. टेल इट इज. खूप खूप धन्यवाद. दोघांनी शुभेच्छा इथे दिल्या जातील जितेंद्रजी डाके साहेब आणि सुरेश बाळामामा म्हात्रे साहेब यांच्या वतीने. वाकळण आणि दारावे या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. मी जितेंद्र डाके साहेबांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हा. तर टॉस उद्देशने केला आणि आता आपल्या बरोबर कॅप्टन म्हणून जोडला गेलाय म्हणजे आता स्पीच त्याच्याकडून आपण घेऊया. जित टॉस जिंकले निर्णय काय घ्याल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. थोडासा उशीर झालाय आणि त्याच्या अगोदर तुमचा कॅप्टन सातत्याने कॅप्टन बदलले गेलेत परंतु क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही या मॅच मध्ये घेणार आहात. ओव्हरऑल ज्यावेळेला तुम्ही इथून जिंकून गेले त्याच्यानंतर काय भावना आहेत? ज्या पद्धतीने रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये तुम्ही खेळता आणि सातत्याने तुमचं गाव तुमच्या पाठीशी असतं तसंच काहीसं वातावरण गावामध्ये होतं काही स्पर्धा खेळत असताना कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वाधिक पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा आहे. हो नक्कीच. कारण बऱ्याच वेळा आमचे जे प्रेक्षक भेटत असते किंवा बाकी पण आमचे फॅन्स वगैरे आहेत किंवा गावकरी आहेत ते विचारत होते की ही मॅच कधी आहे ही मॅच कधी आहे आणि शेवटी आजही आमची दुपारीसुद्धा मॅच होती. तिथे आम्ही नंबर फटकावला आणि तिथून येता येता उशीर झाला आणि ट्रॅफिक सुद्धा खूप होती. परंतु या स्पर्धेची खूप आतुरता होती आणि सगळ्याच प्रेक्षकांना घर बसलेल्या प्रेक्षकांना सगळ्यांना आतुरता होती आणि आम्हाला पण आतुरता होती आणि खूप मजा आली खेळायला. चला खूप साऱ्या शुभेच्छा. तू थकलायस परंतु नक्कीच चांगला खेळ तू करशील. परंतु नव्या दमाचा कर्णधार आमच्याबरोबर आहे डिफेंडिंग चॅम्पियन वाशी इंडियन्स दारावे. या मॅच मध्ये आता टॉस तर तुमच्या बाजूने लागलेला नाहीये. पहिला सामना चित्तथरारक राहिला. दुसरा सामना तुम्ही सहज जिंकला क्वालिफाय झाले. या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव मागच्या वर्षीपासून तुमचा वृद्धिंगत होत चाललाय. खऱ्या अर्थाने टॉस जिंकला असतं सचिन तू काय केलं असतं? नक्कीच मी पण क्षेत्ररक्षण चॉईस केलं असतं. पण आता बॅटिंग करायची आहे. डिफेंडिंग चॅम्पियनचा जो ताज असतो त्याचा एक कुठेतरी प्रेशर असतं कुठलीही स्पर्धा खेळत असताना की ही स्पर्धा आपण मागच्या वर्षी जिंकले याही वर्षी कुठेतरी त्याच्यापेक्षा सरस काम आपल्याला करायचं आहे. असं काही प्रेशर टीमवर आहे का? असं तर काय नाही कारण की जो पण खेळणार आहे तो 100% देऊनच जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. विकी भोईर तू आणि इतर खेळाडू धीरज असतील किंवा यांच्या व्यतिरिक्त विशालने देखील खूप चांगला फिनिशिंग टच दिलाय. यांच्या व्यतिरिक्त अजून कोण क्लिक होणं गरजेचं आहे या मॅचमध्ये असं तुला वाटतंय? ॲक्च्युली आयकॉन्स आमचे जर चांगली बॅटिंग केली या मॅचला तर नक्कीच आम्ही पुढचे बॅट्समनसुद्धा चांगलेच आहेत तर सर्वच जण मिळूनशी चांगलंच योगदान देऊ सर्व. खूप साऱ्या शुभेच्छा सचिन तुम्हाला. टॉस नुकताच झालेला आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस इथे जिंकलेला आहे पलक एंटरप्राइजेस वाकळण या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय संदीप पाटील यांचा संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संजयजी चौगुले आणि त्याचबरोबर नंदकुमार भोर यांचा संघ वाशी इंडियन्स दारावे. या दोन टीमच्या दरम्यान याच्यानंतर आणखीन एक क्वार्टर फायनलचा सामना पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सर. निश्चित दुसऱ्या सामन्याची नाणेफेक आपण अनुभवली ज्या ठिकाणी पलक एंटरप्राइजेस जी स्पोर्ट्स वाकळण संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या विपक्षामध्ये गतवर्षीचे विजेते अर्थातच वाशी इंडियन्स दारावे हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे लगेचच. आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत, त्या सूचना मात्र जरूर पाळायच्या आहेत आपल्याला. चला फिल्डिंग लावून घ्या टीम आदित्यप्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठ, कारण वेळेच्या मर्यादा आहेत. टेमघरचे यश उद्योजक पद्माकरजी चौधरी साहेब यांचं नुकताच मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. निश्चित महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2024-25 पर्व तिसरं एकंदरीत एकूण 21 लाख रुपयाची पारितोषिक असणारी ही 1 लाख मोलाची स्पर्धा, ज्यामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन आपण पाहतोय. तब्बल 16 ग्रामीण संघांचा सहभाग, 7 षटकांचे सामने लीग स्वरूपामध्ये आपण पहिल्या 4 दिवस अनुभवले. इम्पॅक्ट पॅड नियम देखील आपण पाहतोय आणि या स्पर्धेनं नव्यानं केलेली क्रांती म्हणजेच या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळालेले टेप बॉलची ओव्हर, टेप बॉल षटक जे आपण पाहतोय जे मात्र खेळवलं गेलं. चेक. तर नुकतीच न्यूज आता आलेली आहे की जो गोलंदाज, आता आपण याच्या अगोदर नो बॉल घोषितही केला होता बॅटिंग करणाऱ्या टीमने, त्याच्यानंतर तो डिसिजन रिव्हर्स केलेला आहे. त्यांनी आता कोणताच आक्षेप दाखवलेला नाहीये गोलंदाजावर, त्याच्यामुळे परत एक वेळा तो गोलंदाजी करू शकतो. त्यांना कोणतीच पेनल्टी नकोय आणि त्यांनी तो जो डिसिजन होता तो रिव्हर्स केलेला आहे. म्हणजे त्यांना कोणताच आक्षेप त्या गोलंदाजावर नाहीये. अंपायर हा बॉल त्यांना डॉट बॉल पाहिजे, डेड बॉल पाहिजे, तेही विचारून घ्या. डेड बॉल. ओके, 3च बॉल झालेले आहेत. डेड बॉल सह परत एक वेळा आता मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. टोटल धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 5 धावा धावपलकावरती डिसिजन रिव्हर्स केलाय. फलंदाजी करतोय पुन्हा एकदा स्ट्रायकर यांकडे सज्ज होतोय प्रशांत घरत.
त्याच्या विपक्षामध्ये शेबाज शेख पुन्हा सज्ज होईल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. यावेळीचा चेंडू लोअर फुलटॉस होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबवण्याचा शेहबाजने देखील प्रयत्न केला, परंतु मिड ऑफ वरती असल्या खेळाडून चांगला एफर्ट यावेळेस दाखवलाय. केवळ एक धाव वर्जित होईल प्रशांत घरतला. एकेरी धावेने धावफलक वधारलं जाईल. धावफलक पुढे सरकते 6 या आकड्यावरती. 6 धावा स्कोर बोर्डवर. आपल्या महाराष्ट्र पोलीस दलातील हे अधिकारी सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे हे ब्रीदवाक्य आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेचा चेंडू उडवलाय मॅकमिलन टप्पानं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये प्रोटेक्शन देईल. केवळ एकच धाव वर्जित. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने इथं मात्र तेवढंच नुकसान होणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC पेठ या संघाचं. एकंदरीत जर पाहिलं तर तब्बल प्रथम फलंदाजी करताना 82 धावा ज्या त्यांनी उभ्या केल्यात ते कुठं इथं मात्र मोठं आव्हान ठरत आहे. आणखी एक अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न प्रशांतचा हाडून पडलाय गोलंदाज शेहबाजनं. डॉट बॉलची सांगता 2 षटकांची समाप्ती. पाहायला गेलात तर केवळ 3.50च्या सरासरीनं 7 धावा धावफलकावरती 83 धावांचा पाठलाग करत असताना कुणाल सर कुठेतरी अडचणीमध्ये पाहायला मिळतोय MP स्पोर्ट्स उत्तमचा संघ. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाज माघारी परतले. आता या षटकामध्ये फलंदाज माघारी परतला नाही, परंतु केवळ धावा देखील आपल्याला 6च पाहायला मिळाल्या. अगदी बरोबर आहे. टाइमवर देखील नजर टाकूया. 11 मिनिटं 39 सेकंद घेतलेले आहेत. हा सबस्क्रायबर मीटर. इथे जर 8,40,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले 70 स्पोर्ट्सचे तर तुमच्यासाठी पारितोषिक आहेत. त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला. सेशन 1 मिलियन देखील आपण त्याच्यावर कार्य करतोय. जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपल्या मुख्य व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते कोंडगाव वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुधाकरजी यादव साहेब यांना या मुख्य मंचावर आपण सन्मानित करत आहोत. वरुणजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुधाकरजी यादव साहेब यांना सन्मानित करा. काही पोलीस मित्र आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. सदरक्षणाय खल निग्रहणाय या पद्धतीची टॅगलाईन निश्चितच आपल्याला या डिपार्टमेंटच्या समोर असलेली पाहायला मिळते. कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित कशी ठेवावी यासाठी सगळेजण कार्यरत असतात. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री रुपनूर साहेब की ज्यांना सिंगम या नावाने ओळखलं जातं. त्यांची पर्सनॅलिटी जर तुम्ही बघितली तर व्यक्तिमत्व त्यांना मिळालेल्या संबोधनाशी अगदी मिळतं जुळतं आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रुपनूर साहेब सिंगम या नावाने सुपरिचित आहेत. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर झाला. त्याचबरोबर आपल्यामध्ये PSI श्री आशांत साहेब उपस्थित आहेत. यांनाही वरुणजी पटेल साहेब यांच्या वतीने सन्मानित केले जात आहे. कोंडगाव वाहतूक शाखेचे हे सगळे कर्मचारी त्यांचा सन्मान मुख्य मंचावर होत असलेला आपण बघतो. त्याचबरोबर एक विशेष सन्मान या मंचावर आपण इथे संपन्न करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत टेमघरचे प्रतीत यश उद्योगपती पद्माकर शेठ चौधरी साहेब यांना या मंचावर सन्मानित केले जात आहे. वरुण शेठ पाटील यांचे आप्त स्वकीय आहेत. त्यांचा सन्मान या मंचावर केला जात आहे. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत शरदजी सानप साहेब यांनाही आपण सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी शरदजी सानप साहेब यांचा सन्मान मुख्य मंचावर होत आहे. त्याचबरोबर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत संदीपजी आवाड साहेब यांनाही आपण या स्पर्धेच्या निमित्ताने धमाकाच्या निमित्ताने सन्मानित करत आहोत. याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री तुळशीरामजी पाटील साहेब समाजसेवक यांनाही आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. आलेल्या प्रत्येक अतिथीला आदराने प्रेमाने जिव्हाळ्याने आपुलकीने सन्मानित केलं जात आहे आणि ही ओळख आहे या स्पर्धेची अर्थात वरुणजी पाटील साहेब आयोजित महायुती ग्रामीण धमाकाची. आपल्यामध्ये गोवेगावचे सूर्यकांतजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांनाही आपण
इथे सन्मानित करत आहोत. याचबरोबर सन्माननीय कृष्णाजी पाटील साहेब गोबे उद्योजक यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. विनीतजी पावशे साहेब काटे माणुलीवरून या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी आलेले आहेत. या स्पर्धेचे उद्गाते वरुणजी पाटील साहेब यांच्या वतीने त्यांनाही सन्मानित केले जात आहे. थँक्स अ लॉट. पुन्हा एकदा प्रत्येकाचं या आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने आम्ही इथे सहर्ष स्वागत करत आहोत. जाऊया सुरू असणाऱ्या सामन्याच्या दिशेने, जाऊया समालोचन कक्षाच्या दिशेने. धन्यवाद. धन्यवाद सुनील सर. 3 षटकांचा खेळ दुसऱ्या इनिंगमध्ये परिपूर्ण झाला आहे, ज्या ठिकाणी 83 धावांचा पाठलाग करत असताना केवळ 10 धावा आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर टेप बॉलची ओव्हर कॉल केली आहे यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या RCC पेठच्या संघनायकानं. नेक्स्ट मॅच मध्ये जर आपण पाहिलात तर थर्ड मॅच ऑफ द डे 5 पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये MS11 झाई. 2 दादा संघ यावेळेस मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळतील. त्या अगोदर जर पाहिलात तर या पहिल्या मॅचमध्ये 83 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती. टेप बॉल ओव्हरकरिता यावेळेस मात्र बंटी जोशीची निवड केली आहे कर्णधार सोहेल शेखनं. बंटी जोशी विपक्षामध्ये मॅकमिलन टप्पा. पहिला चेंडू भन्नाट वेगानं पडल्यानंतर मॅकमिलन टप्पाला टाटा बाय बाय करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगला बॉल, चांगला वेग आणि विशेष म्हणजे टेप बॉलवर ही मिळवलेली उसळी आणि गॅदरिंग पहा कुठं केलाय हा बॉल. एक्झॅक्ट खांद्याच्या लेवलला, चेहऱ्याच्या जवळ. उस्मान पटेल विकेट किपर आणि त्याचमुळे हे टेप बॉलचं षटक इंटरेस्टिंग होत चाललंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. निश्चित पुन्हा एकदा बंटी जोशी. यावेळेचा चेंडू पहा खाली राहिला. या अगोदरचा बॉल अगदी छातीच्या वरती गॅदर केला होता उस्माननं आणि यावेळेचा चेंडू जर पाहिलात तर जवळजवळ त्याला गुडघ्यावरती बसून कलेक्ट करावा लागला आणि एवढा फरक आपल्याला बाईच्या स्वरूपात 1 धाव येते धावफलकावरती, 1 धाव वधारतीये 11 धावा धावफलकावरती. काहीच सांगू शकत नाही. टेप बॉलवर काही घडू शकतं. एकाच ओव्हरमध्ये 2-2 षटकार आलेले आहेत. एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देखील टेप बॉलवर आलेल्या आहेत. त्या तुर्बे टीमच्या हेमंतने खर्च केल्या होत्या. त्याच्यामुळे या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा जर तुम्ही पाहिला तर टेप बॉलचं षटक नक्कीच या मॅचमध्ये इंटरेस्टिंगपणा निर्माण करतोय, रोमहर्षकता निर्माण होते आणि त्याचबरोबर चर्चा राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये टेप बॉलच्या षटकाची. 2-2 षटकार एका ओव्हरमध्ये देखील लागलेले आहेत आणि चांगले बाउन्सर देखील टेप बॉलवर पाहायला मिळालेले आहेत. निश्चित पुन्हा एकदा बंटी सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर अक्षरशः जमिनीला घासत उस्मानच्या हातामध्ये आणि प्रचंड वेग आहे त्यामुळं चेंडू गॅदर करताना उस्मानला देखील अडचणींचा सामना करावा लागतोय. ज्या पद्धतीने त्यानं तो बॉल गॅदर केला, हाताला झिंझिण्या अक्षरशः आल्या आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता की हा हलका बॉल आहे आणि त्याच्यावर टेप गुंडाळल्यानंतर त्याचं वेट वाढतं आणि त्यानंतर तो वेगाने जातो. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर अक्षरशः शोधावा लागतोय बॅटरला. नक्की चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये हा प्रश्न मात्र प्रशांतच्या मनात निर्माण झालाय. आतापर्यंत 4 बॉल जे हाताळलेत बंटी जोशीनं आणि 4ही बॉल डॉट आतापर्यंत पाहायला मिळाले. टेप बॉल तुम्ही कधीही बदलू शकता जर फलंदाजाला वाटलं तर. टेप बॉल बदलवण्याचा इथे मार्ग अवलंबलाय. 8,38,000 सबस्क्रायबर आता पूर्ण झालेले आहेत. 1600 सबस्क्रायबर राहिलेले आहेत. जर हे 1600 सबस्क्रायबर पूर्ण झाले, 8,40,000 झाले तर लगेच तुम्हाला आता इथून पारितोषिक द्यायला आपण सुरुवात करणार आहोत, ते देखील आजपासूनच. क्या बात आहे. प्रेक्षकांना देखील खूप मोठी संधी आहे. यावेळेचा चेंडू बॅटची काढा घेऊन चाललाय गली रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल झाला परंतु तेवढंसं मोठं नुकसान होणार नाहीये या एकेरी दुहेरी धावेने. मी मगाशी सांगितलं कारण जो धावफलक उभा केलाय प्रथम फलंदाजी करताना RCC पेठ संघानं अतिशय मोठी धावसंख्या आहे. 83 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी मागे राहिलाय तो अर्थातच NP स्पोर्ट्स उत्तमचा संघ. 12 धावसंख्येवरती आतापर्यंत 3 फलंदाज बाद. हो, भरपूर मागे राहिले थोडंसं नाही तर कारण 4थं षटक चालू आहे. फक्त 12 धावा स्कोर बोर्डर आहेत. रिक्वायर रन रेट पासून भरपूर पिछाडीवर सध्या संघ दिसतोय. यावेळेचा बंटीचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर डॉट बॉलची सांगता. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईकनं प्रशांतकडे
जाण्याचा मानस केला, परंतु हा योग्य निर्णय होता का? धावबाद स्वरूपात मॅकमिलन टप्पा माघारी परतलाय. चौथ्या विकेटचं पतन. मॅकमिलन टप्पाने देखील जास्त बॉल घेतले, 13 बॉल तर प्रशांतने घेतलेले आहेत, त्याच्यामुळे इथे एक फलंदाज रनआउट होणारच होता आणि मॅकमिलन टप्पा स्वतः बोलला की ये स्ट्रायकिंग एंडला, मी नॉन स्ट्रायकिंग एंडला तो रनआउट मात्र होईल आणि तसं झालं देखील. आता न्यू बॅटर मैदानामध्ये येईल फलंदाजीसाठी बंटी पटेल, कुठेतरी त्याला हात खोलण्याची संधी ते नक्कीच मिळू शकते आणि दोन्ही ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आता इन ॲक्शन असतील. बंटीने देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केलाय, नो डाऊट. खुशबू गुजरात की वलसाडचा हा खेळाडू और आने वाले समय में गुजरात क्रिकेट के लिए एक बड़ी प्रतियोगिता सामने होगी. गुजरात टेनिस क्रिकेट लीग सीजन 1 का आगाज होने जा रहा है. इनामी राशि 12 लाख चैंपियन टीम के लिए, रनर अप टीम को दिए जाएंगे 6 लाख रुपए नगद, मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक, बेस्ट बैटर बेस्ट बॉलर के लिए 25,000, बेस्ट फील्डर के लिए 10,000 की इनामी राशि. 8 टीमें हिस्सा लेगी इस गुजरात टेनिस क्रिकेट लीग में और ये प्रतियोगिता दिखाई जाएगी 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर. इवेंट मैनेज बाय अल्टीमेट इवेंट मेकर्स LPP. ठीक. मुख्य व्यासपीठाकडे पुन्हा एकदा काही सन्मान आपण संपन्न करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत उद्योजक जितू चंद्रा साहेब, यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं ही विनंती आहे. वरुणजी पाटील साहेब आपणास जितू चंद्रा साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे संपन्न केला जावा. त्याचबरोबर यानंतर कल्याण भारतीय जनता पार्टीचे सचिव मेघनाजी भंडारी साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. विनंती असेल भंडारी साहेब आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा, पुढे या. चला 22 मिनिटं झालेले आहेत, लक्षात घ्या 10 मिनिटात 2 षटकं टाकायची आहेत. मेघनाथजी भंडारी साहेब यांना इथे सन्मानित केले जात आहे. त्याचबरोबर आपल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत कल्याण शहराचे मोहनजी ढोणे साहेब, यांचाही सन्मान मुख्य मंच केला जात आहे. या स्पर्धेचे प्रणेते वरुणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे सगळे सन्मान इथे संपन्न होत आहेत. आपल्यामध्ये ज्या आत्ताच उपस्थित झालेले आहेत कोंडगाव ग्रामपंचायतीच्या सन्मान्य सदस्यताई सौ श्वेताताई अजय नाईक यांनाही या स्पर्धेत आपण सन्मानित करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत साईनाथजी परशुराम नाईक साहेब उद्योजक, यांचाही सन्मान या मंचावर होत आहे. यानंतर अजयजी परशुराम नाईक साहेब कोंडगावचे आणखी एक उद्योजक, त्यांना आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानित करणार आहोत. हरीशजी पाटील साहेब गोवेगावचे उद्योजक यांचा यानंतर सन्मान केला जाणार आहे. विनंती असेल हरीश पाटील साहेब आपणही समोर या, आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण जात आहोत चालू असणाऱ्या सामन्याच्या दिशेने. ऐकूया कुणालजी दाते सरांचा गोड आवाज. फ्लाय स्लिप मध्ये खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, नाही मिळणारी ते धाव. प्रशांत पूर्णपणे चाचपळत खेळतोय. प्रशांत घरत या मॅच मध्ये पूर्णपणे नावाप्रमाणे शांत आहे. त्याच्या बॅटमधून तशा धावा आलेल्या नाहीयेत ज्याच्यासाठी तो ओळखला जातो, जाणला जातो. आज त्याच्या बॅटमधून त्या धावा आणि तो धावांचा ओघ फ्लो आज प्रेक्षकांना पाहायला मिळालेला नाहीये. दबाव आहे फलंदाजी करणाऱ्या टीमवर. अरबाज गोलंदाजीसाठी 16 बॉलमध्ये 9 धावा त्याने केल्यात. बंटी थोडासा कानमंत्र देण्यासाठी आलाय. लक्ष या मॅच मध्ये 83 धावांचं होतं, चांगलं टार्गेट.
अरबाज ओलिंगसाठी परत एक वेळा व्यत्यय येतोय. रनअप मध्ये डेड बॉलचा इशारा होईल आणि आज आपण पाहतोय पूर्णपणे क्राऊड मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे आलेले आहेत. पॅक क्राऊड डे 5 क्वार्टर फायनल नंबर 2. नेक्स्ट मॅच वाशी इंडियन्स धारावी आणि पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळण. टॉस नुकताच झालाय, टॉस जिंकलाय वाकळण या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय जीतने. अरबाज पुढचा बॉल घेऊन स्ट्रायकिंग इनला प्रशांत. ड्राईव्ह केलाय, बॉल बॅक ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल अडवला जाईल, तिथे फक्त सिंगल येते. विश्वजितने हा बॉल थांबवलाय. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 15. विश्वजितने जे पहिलं षटक हाताळलं ना, तिथून जो दबाव निर्माण करला बॅटिंग केलेल्या टीमवरती, तो दबाव आतापर्यंत मात्र क्रिएट केलाय 5व्या षटकापर्यंत. ज्या पद्धतीनं विश्वजितची 2 षटकं, त्यानंतर आलेला शेहबाज आणि आता आलेला अरबाज, या तीनही गोलंदाजांनी आतापर्यंत 5 षटकांमध्ये केवळ 15 धावा खर्ची घातल्या. 15 धावा, 4 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 5चा खेळ सध्या प्रगतीपथावर. वाकणचा संघ संपूर्ण संघ इथे दाखल होतोय. कमी गतीने टाकलेला बॉल बंटीने अक्षरशः आकाशाला गवसणी घालणारा फटका सजवला. डीप मध्ये फिल्डर प्रयत्न करतोय, शेवटच्या क्षणाला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. आता तो चौकार आहे की षटकार आहे हे पाहायचंय. पंचांचा इशारा येतोय, चौकार येईल, 4 धावा मिळतील. निश्चित बंटी याकरिता ओळखला जातो, परंतु त्याचं मैदानामध्ये उशिरानं येणं ते कुठेतरी खूपच असणार आहे. निश्चितच चौकार आला, धावफलकाला आकार आला, परंतु एफर्ट पहा. अगदी बाउंड्री लाईन वरती 2 हातांना व्यवस्थित गॅदर करण्याचा प्रयत्न केला चेंडूला, परंतु ऐन वेळेला चेंडू हातामधून निसटला. 1 बाउन्स सीमारेषेच्या पार जात असताना चौकार. सबस्क्रायबर्सचा विचार केला तर 8,38,617 वरती आकडा जाऊन पोहोचलाय. आता आपल्याला 8,40,000 सबस्क्रायबर जर या मॅच दरम्यान पूर्ण होत आहेत तर लगेचच लकी ड्रॉ प्रेक्षकांची जी संधी आहे बक्षिसं मिळवण्याची, ती संधी देखील या ठिकाणाहून सुरू होणार आहे. 4 षटकांची समाप्ती आणि तब्बल 4 षटकांकरिता 27 मिनिटांचा अवधी घेतलाय. 5 षटकांकरिता 27 मिनिटांचा अवधी घेतलाय. शेवटचं हे षटक या 5 मिनिटाच्या अवधीमध्ये हाताळावं लागणार आहे. 70-70चा हा बॉल. तुम्हाला देखील हा बॉल तुमच्या टुर्नामेंटसाठी पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. ये 70-70 की गेंद आपके स्क्रीन पर. अगर ये आपकी प्रतियोगिता के लिए आपको चाहिए तो आप नीचे दिए गए नंबर पर हमें कांटेक्ट कर सकते हो. 70-70 कस्टमाइज बैट्स, बिलीव एंड अचीव प्लेयर्स एडिशन बॅट. बंटी जोशी पुनश्च एकदा मार्गस्थ होईल. प्रशांतला अगदी शांत ठेवलंय. आतापर्यंत जर 4ही गोलंदाजांचा विचार केलात ना तर प्रशांतला कुठेही हात खोलण्याची संधी आतापर्यंत दिलेली नाही या मॅच दरम्यान, आणि तो प्लस पॉइंट राहिलाय गोलंदाजी करणाऱ्या आरसीसी पेठ संघाचा. बंटी पटेल कडून अपेक्षा जास्त आता वाढलेल्या आहेत या मॅच मध्ये, कारण 20 धावा स्कोर बोर्डवर आहेत. लक्ष्यापासून भरपूर दूर राहिलाय संघ. बंटी जोशी दुसऱ्या षटकामध्ये सध्या गोलंदाजी करतोय. फटका हवेत आणि जाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून सरळ मुख्य व्यासपीठावर. हा उत्तुंग षटकार बंटी पटेल, खुशबू गुजरात की त्याच्या बॅट मधून येतोय. हा लगा तो 70-70 सिक्सर, सगळ्यात लांब मारलेला हा आतापर्यंतचा षटकार आहे आणि फलंदाज आहे बंटी पटेल. खुशबू गुजरात की आपल्या फलंदाजीचा सुगंध यावेळेस मात्र देत असताना प्रेक्षकांना बंटी पटेल पाहायला मिळतोय. याकरिता तो आज वलसाड ते भिवंडी हा प्रवास करत दाखल झाला या मैदानावरती. षटकारानं धावफलक वधारलं जात आहे, धावफलक पोहोचलं जात आहे 26 या आकड्यावरती. बंटी पटेल आता इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या वरून कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. पॉइंट मध्ये बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा मिळतील बंटीच्या खात्यामध्ये. हा येतोय चौकार. नशिबाची साथ, किस्मत भी बहादुरों का साथ देती असं म्हणतात ना ते याच्यासाठी. निश्चित या फटक्याचा जर विचार केला तर एक्स्ट्रा कव्हरकडे खेळायचा प्रयत्न झाला, परंतु बॅटला जोरात स्लाइस झाला, बॉल हवेमध्ये राहिला. आणि विचार केलात ना तर सोहेल शेखनं आतापर्यंत दुसरा झेल सोडला या सामन्यातला. पहिला झेल त्यानं प्रशांतचा सोडला, परंतु तेवढंसं नुकसान झालेलं नाहीये. परंतु बंटीचा हा झेल सोडणं किती महागात पडणार आहे, येणारा काळ ठरणार आहे. धावफलकावरती धावा झाल्या 30. 9 चेंडू आणि 53 धावा. इतिहास लिहिला जाऊ शकतो जर 9 बॉलवर 9 षटकार आले. प्रयत्न करताना दिसेल का बंटी हे पाहायचंय. मारला हेलिकॉप्टर, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली आणि क्लिअर करून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय लगा तो 70-70 सिक्सर. 30,000 प्रेक्षक, को करंट व्ह्यूवरशिप सध्या 30,000 प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत.
70-70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर 3.5 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत पहिला सामना पाहिलाय या महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचा. आणि सध्या खुशबू गुजरात की बंटी पटेल बॅटला चुंबन देतोय, किस करतोय बॅटला, कारण त्याच्या बॅटने हा षटकार त्याने ठोकलाय. परत एक वेळा हवेत फिल्डर आहे, आणखीन एक या ओव्हरचा तिसरा षटकार. बंटी पटेल 53 करायच्या होत्या, बॅक टू बॅक 2 मारलेले आहेत. आणि आता या मॅचची कहाणी थोडीशी बदलते, कारण बंटी फॉर्मात आलाय, बंटी रंगात आलाय, बंटी ढंगात आलाय, बंटी गोलंदाजांची घंटी वाजवतोय. निश्चित याच बंटीनं त्याच्या विपक्षामध्ये षटकार खेळला होता आणि त्याच बंटीची घंटी वाजवू लागलाय तो अर्थातच बंटी पटेल. आणि जर पाहिलं तर प्रेक्षकांनी 2 हातानं झेल टिपलाय, त्यामुळं त्याला देखील बक्षीस सर लागू झालंय. संतोष दराडे या प्रेक्षकांनी झेल टिपलाय या आणि आपलं बक्षीस स्वीकारा. 8,38,000 40,000 प्रेक्षक जर इथे जोडले गेले, सबस्क्रायबर वाढले तर तुम्हाला आतापासून पारितोषिक सुरू होतील 70-70 स्पोर्ट्स कडून. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. बंटी इज ऑन फायर नाव. ऑन साइडला फ्लॅट फिल्डर आहे, विकेट मिळाली आहे. बंटी जोशीने बंटी पटेलची विकेट घेतली आणि शेवटी हे वादळ शांत केलंय या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. निश्चित बॅटवरती जेव्हा चेंडू आला कनेक्शन प्रॉपर झालं नाही आणि त्याच वेळेला त्याने क्रीज सोडली. पहा, ज्यावेळी चेंडू हवेमध्ये राहिला त्याला लक्षात आलं की या बॉलचा प्रवास जो आहे तो सीमारेषेच्या आतमध्ये संपणार आहे आणि त्याकरिता तो माघारी परतला. परंतु काय इनिंग खेळली, जी मॅच कुठेतरी संपत चालली असं वाटत होतं, त्या मॅचला जागा करण्याचं काम केलं बंटी पटेलनं. महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे याचं देखील आता इथे आगमन झालेलं आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. बंटीची बॅट चांगली फिरली होती, ऑन साइडला खेळल्याबरोबर त्याला अंदाज आला होता की फटका फसलाय आणि त्याच्यानंतर तो आता डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. मोठी विकेट आणि सध्या संतोष दराडे यांना देखील आपण ही आकर्षक टी शर्ट देतोय, ज्यांनी नुकताच एक चांगला झेल टिपलाय बाउंड्रीच्या बाहेर. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. 2 हाताने झेल टिपला तर तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सची टी शर्ट, एका हाताने टिपला तर तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सचे सॉक्स आणि त्याचबरोबर टी शर्ट. त्याचबरोबर टप्पा घेत बॉल तुमच्याकडे आला आणि तो जर बॉल तुम्ही पकडला तर तुम्हाला एक तर 70-70चा बॉल दिला जाईल किंवा सॉक्स. हा पर्याय तुमच्याकडे आहे, तुम्ही 2 पैकी काही घेऊ शकता. आणि हा स्वर्गीय दयानंद बाळाराम पाटील स्टँड पॅक, पूर्णपणे पॅक. स्वर्गीय भगवान शेठ भोईर स्टँड, तिथेही आपण पाहतोय कुठेच जागा उरलेली नाहीये. प्रेक्षक पहा, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. स्वर्गीय बाळाराम भास्कर पाटील स्टँड, तिथे देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत. आणि आज खास करून या क्वार्टर फायनलच्या मॅचेस साठी आपण स्टँडही वाढवलेले आहेत. प्रेक्षकांची काळजी आपणही घेतलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्याचमुळे प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था झाली आहे आणि म्हणूनच प्रेक्षक एन्जॉय करतात. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. निश्चित या गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचा मनमोहक आनंद लुटण्याकरिता बहुसंख्येनं आज प्रेक्षकांची गर्दी मात्र या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता तब्बल 41 धावांचं बलमोठं आव्हान. पॅक क्राऊड, जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक. 6 बॉल मध्ये 41 धावा करायच्यात. 41 फ्रॉम 6. संतोष दराडे यांना तुम्ही पाहताय. त्याचबरोबर महाराष्ट्राचा बाईक सम्राट तिथे आहे, ज्यांनी आता नुकताच झेल टिपला आणि त्याच्याकडे सर्वाधिक जास्त बाईक आहेत महाराष्ट्रातल्या. खेळाडू केतन म्हात्रे बॅकफुटला जाऊन स्लाइस करत असताना इथे डीप मध्ये फिल्डर टर्न होतोय. 1च धाव इथे मिळताना दिसेल. खराब क्रिकेट राहिले प्रशांतचं, आज धावा आलेल्या नाहीये. रायन लितूर न्यू बॅटर मैदानामध्ये आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा करायचे. पहिला सामना 3 लाख व त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिला. ऑलमोस्ट 3,70,000 प्रेक्षक पहिल्याच मॅच मध्ये या क्वार्टर फायनल मध्ये आपल्याबरोबर जोडले गेलेत. म्हणजे आजही रेकॉर्ड आहे व्ह्यूवरशिपचा. कोलो टप्प्याचा बॉल हवेत आहे. कव्हर्सला फिल्डर होता तिथे शॉर्ट कव्हरच्या दरम्यान आणि तिथे झेल झालेला नाहीये. 1 धाव मिळेल. निश्चित औपचारिकता शिल्लक राहिली कुठेतरी, कारण ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत ना, कारण त्यांना माहिती आहे की आवाका बाहेरची ही धावसंख्या आहे. सोहेल शेख आपण जर पाहिलं 8,38,900चा आकडा पार झालाय. केवळ 1000 प्रेक्षक या ठिकाणी सबस्क्रायबरची गरज आहे. प्रशांतचा हा फटका चाललाय ऑन साइड वरती, सीमारेषा पार आलाय. षटकार उशिराने आलाय. हा फटका उशिराने आलाय. फक्त 1000 सबस्क्रायबर बाकी आहेत. जर 1000 वाढले 8,40,000 झाले तर तुम्हाला लगेच आतापासून गिफ्ट 70-70चे चालू होतील. आणि आमचे कुरिअर पार्टनर इथे तयारच आहेत. गुगल फॉर्म भरला नसेल तर लवकर भरा, त्याच्यामध्ये तुमची माहिती द्या. त्याच्यामध्ये लगेचच तुम्हाला
तुमचं नाव, UPI ID, मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि तुम्ही देखील या गिव्ह अवे मध्ये सहभागी होऊ शकता. भरपूर रिस्पॉन्सेस आतापर्यंत आपल्याला लाभलेले आहेत. काही जे प्रेक्षक सातत्याने तिथे अप्लाय करतात, भरपूर वेळेला सर्व्हर रिजेक्टेड हा देखील प्रश्न तुम्हाला उद्भवत असेल. त्याचं कारण आहे एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक फॉर्म भरतात, त्याच्यामुळे कदाचित गुगलला देखील आता प्रश्न पडला हे फॉर्म कुठे चाललेत. निश्चित ज्या पद्धतीनं मैदानावरती गर्दी आहे तशीच गर्दी प्रेक्षकांनी ऑनलाईन साठी सुद्धा केली आहे. त्यामुळं थोडासा कालच्या दिवसामध्ये देखील सर्व्हरचा इश्यू येत होता आणि तशा कंप्लेंट्स देखील येत होत्या. परंतु प्रेक्षक हो, थोडीशी संयम बाळगण्याची गरज आहे. संयम बाळगा, येणारं फळ मात्र चांगलंच असणार आहे. हो, फॉर्म भरत राहा. नक्की 16,917 फॉर्म आलेले आहेत. म्हणजेच काय तर यांनी प्रयत्न केलेत म्हणून ते आलेले आहेत. तुम्ही करा, तुमचाही फॉर्म सबमिट होईल. पुढचा बॉल पायावर लागलाय, अपील होते, स्पष्ट नकार इथे पंचांकडून आणि हा सामना इथे जिंकलाय टीम RCC पेठ आदित्य प्रिया लॉजिस्टिकने. अभिनंदन टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC पेठ. हा संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखवतोय. 16,923 रिस्पॉन्सेस आतापर्यंत गुगल फॉर्म वर. मिशन 1,070,70 गुगल फॉर्म तिथे आलेले आहेत. इथे तुम्हाला काय करायचंय, तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, UPI ID, स्क्रीनशॉट युट्यूबचा, त्याचबरोबर स्क्रीनशॉट फेसबुक, माफ करा इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केले त्याचा, या सर्व गोष्टी टाकायचे आहेत. त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला तिथे टाकायचे आहेत आणि स्क्रीनशॉट टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही या गिव्ह अवे मध्ये सहभागी होऊ शकता. आणि नुकतीच त्याची स्टोरी देखील आता मेन्शन केलेली आहे 7070 इंस्टाग्राम हँडलवर. त्या स्टोरीवर जा, तिथे तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिली गेलेली आहे 7070 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अब मैं इसकी जानकारी